आवाज येतो आहे का? हा येतोय सर, येतोय. ओके. ओके, तर मंडळी आपण आज पहिल्या दिवशी तुमचं सर्वांचं आपलं तिसरा दिवस आहे आज आपला कार्टून ॲनिमेशन ट्रेनिंगचा. तिसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत क्रोमा टूनचा राहिलेला भाग आणि जो ॲडव्हान्स असेल कालच्या पेक्षा. तर काल आपण बेसिक क्रोमा टून आपण पाहिलेला आहे, पण आज मात्र ॲडव्हान्स क्रोमा टूनच्या विषयीची माहिती इथे पाहत आहोत. तर तुम्हाला आता मी स्क्रीन शेअर केल्यावर फक्त डबल-S एवढंच रिप्लाय करायचं आहे. ताबडतोब आपण स्क्रीन शेअर करून क्रोमा टूनचा राहिलेला भाग कंटिन्यू करत आहोत. तर स्क्रीन शेअर झाल्यानंतर तुम्हाला तेवढा एक छोटा रिप्लाय द्यायचा, लगेचच मी कंटिन्यू करत आहे. ओके, स्क्रीन तुम्हाला दिसत असेल आणि आता क्रोमा टून मी सुरू करतो आहे. ओके, स्क्रीन दिसत आहे, अशा प्रकारचे चॅटिंग सुद्धा आलेले आहेत आणि मी कंटिन्यू करत आहे. तर लेट स्टार्ट या बटनवरती मी क्लिक केले पहा. इथे क्लिक केल्यानंतर हे रेड टाइप 1 याबद्दल आपण काल माहिती दिलेली आहे. ओके करतो. यानंतर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती आहोत आणि स्क्रीनवरती आपल्याला क्रोमा टून बद्दलची काल जी राहिलेली माहिती आहे ती आपण कंटिन्यू करतो आहोत. तर इथे पहा, हे जे कॅरेक्टर आपण कसे बदलायचे याविषयीची माहिती बघितली. ओके, कदाचित तुम्हाला माऊसने दाखवावं लागेल. एकच मिनिट. क्रोमा टून दिसत आहे का तुम्हाला? हो सर, दिसत आहे, दिसत आहे. दिसत आहे, ठीक. तर आता क्रोमा टून वरती माझा माऊस पॉइंटर वगैरे काय दिसतंय का तुम्हाला? माऊस पॉइंटर कुठे दिसत आहे का? नाही सर, दिसत नाही. नाही. नाही नाही. ओके, ठीक आहे. मी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने शेअर करतो.
आता मी जे अॅनोटेशन करतोय ते तुम्हाला दिसत आहे का? हा दिसतंय सर, दिसत आहे. ओके ठीक, चला चला. आता आपण कालच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी एका वाक्यात मी रिप्ले करतो, जेणेकरून काल तुम्ही व्हिडिओ तर पाहिला नसेलच सगळ्या जणांनी, पण सेशनला होतात, त्यामुळे मी फार त्याच्यात डिटेल न जाता अगदी एका लाईन मध्ये मी रिपीट करतोय आणि ते तुम्ही कालचा रिप्ले लगेच तुम्हाला कळून जाईल. तर सगळ्यात पहिले आपण क्रोमाटून ओपन केला आहे. क्रोमाटून ओपन केल्यानंतर आपण या ठिकाणी बोललो होतो की इथे एक कॅरेक्टर आपल्याला चेंज करता येतो. इथे वरच्या बाजूला जे बटन आहे प्ले सारखं दिसणार आहे, कुठल्याही हालचाली एकदा आपण त्याच्यावर टच केल्यानंतर त्या कॅरेक्टरच्या सुरू होतात आणि ते आपल्याला स्थिर करायचे असतील तर वरचं प्ले बटन आपण क्लिक करायचं असतं. यानंतर इथे खाली SP नावाचं बटन आहे, तर स्पेशल कॅरेक्टर आपण त्या ठिकाणी इम्पोर्ट करू शकतो. स्पेशल कॅरेक्टर म्हणजे जे की आपल्याला क्रोमाटूनच्या वेबसाईटवर मिळतात. जे काल मी एखादं उदाहरण गाडीचं दाखवलं होतं, टू व्हीलर एक बाईक घेऊन आपण दाखवली होती, तर ती बाईक आपण स्पेशल कॅरेक्टर या ठिकाणाहून घेतली होती. यानंतर आणखी एक ऑप्शन आपण पाहिला होता की इथे प्रत्येक कॅरेक्टरच्या डोक्याच्या शेजारी एक प्लसचं बटन आहे, त्याच्यामधून आपण अॅनिमेशनचे ऍक्शन्स देतो. या प्रत्येकाला एक वेगवेगळ्या प्रकारचं अॅनिमेशन आपण ऍक्शन देत असतो आणि ती अॅनिमेशनची जी ऍक्शन आहे तर ती आपल्याला कुठल्या प्रकारची पाहिजे तिथे अजून आपल्याला चॉईस करता येते. भरपूर असंख्य आहेत, पण आपल्याला एका वेळेला 6 अॅनिमेशन देण्याची सोय मात्र तिथे मिळत आहे. यानंतर आपण पाहिलं होतं की इथे बॅकग्राऊंड चेंज करण्याची सोय आहे. जर इथे आपल्याला बॅकग्राऊंड पाहिजे असेल वेगळा, तर वेगळा बॅकग्राऊंड, आणि मोस्टली आपल्याला लागणार तो ग्रीन कलरचा बॅकग्राऊंड. यानंतर हा एक ऑप्शन त्याच्या शेजारी आहे. हा ऑप्शन आज आपण पाहणारच आहोत नेमकं काय आहे. याच्या शेजारी टोपी आणि जे चष्म्याचं चिन्ह दिसतंय, तर ह्याच्यात आपल्याला काही वस्तू हातामध्ये देण्यासाठीचे जे फंक्शन असतात ते उपलब्ध असतात आणि त्याच्यामधून कॅरेक्टरच्या हातामध्ये आपण काहीतरी वस्तू देऊ शकतो. आता हे आपण मोठी एक जस्ट जनरल बघितलं, जे की काल आपण याचा ऑलरेडी सराव केलेला आहे. तर आपण आता डिटेल मध्ये जाऊया. आता आपल्याला कॅरेक्टर मूव्ह करायचं असलं तर खालची जी येलो पट्टी दिसते प्रत्येक कॅरेक्टरच्या खाली आणि त्याला छोटस मूव्ह असं नाव आहे बारीक अक्षरामध्ये, तर ते तुम्ही पकडलं आणि त्याला इकडून तिकडे सरकवलं तर कॅरेक्टरची जागा ही स्क्रीनवरची चेंज केली जाते. कॅरेक्टर जसा आहे तसाच असतो, फक्त त्याची जागा बदलली जाते आणि कधी कधी आपल्याला हे गरजेचं असतं तेव्हा आपण असं करतो. या वेळेला आपण हे जे केले, आता आणखी एकदा आपल्याला जर का याला कॅरेक्टरची साईज लहान किंवा मोठी करायची असेल तर आपण बोललो होतो की आपण प्लसच्या बटनला जर क्लिक केलं कॅरेक्टरच्या शेजारच्या, तर तिथे आपल्याला हे अॅनिमेशन तर मिळतात, पण सगळ्यात खाली आपल्याला एक बटन मिळतो आणि ते या ठिकाणी हा छोटासा डॉट आहे आणि इथे लिहिलेलं आहे साईज. तर साईज जी आहे ना, तर ती आपल्याला कॅरेक्टरची लहान किंवा मोठी करण्यासाठी याचा उपयोग होतो. जस्ट मागे आपण सरकवलं मागच्या म्हणजे डाव्या साईडला तर तो कॅरेक्टर लहान होतो, उजव्या साईडला सरकवलं तर कॅरेक्टर मोठा होतो. तर याही गोष्टी, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आपण शिकलो होतो, तर त्या या इथे कॅरेक्टरचं तोंड आपल्याला जर का समजा उजवीकडे असेल तर डावीकडे पाहिजे असेल, डावीकडे असेल तर उजवीकडे करायचं असेल, तर याला जो काही ऑप्शन आहे त्याला म्हणतात फ्लिप. तर हा वरच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला दिसत आहे फ्लिप. तर याने आपण कॅरेक्टरची दिशा बदलू शकतो. हे 2D कॅरेक्टर असल्यामुळे आपल्याला 2 दिशेनेच ते बदलता येऊ शकतात. 2D म्हणजे एक इमेज टाईप असते, त्याला मागची बाजूच नसते. 3D ला सगळ्या मागच्या बाजूने पण आपण त्याला आकार दिलेला असतो 3D कॅरेक्टर असेल तर, पण हे ऍप जे आहे ना हे 2D अॅनिमेशनचं आहे आणि आपण जो प्रोग्राम बघतोय तो सुद्धा 2D कार्टून अॅनिमेशनच्या बद्दलचा आहे. तर या ठिकाणी आपण फ्लिप वगैरे करू शकतो, ही आपल्याला कळलं. म्हणजे टोटल कालचा जस्ट मोठी एका लाईन मध्ये मी तुम्हाला रिप्ले केलाय, रिव्ह्यू दिलाय. आता आपल्याला महत्वाची गोष्ट होती की कॅरेक्टर पुन्हा एकदा ते घ्यायचे कसे हे थोडस अजून बारकाईनं पाहणं. तर आणि त्यांच्या हातात वेगवेगळ्या वस्तू आपल्याला द्यायच्यात कॅरेक्टरच्या हातामध्ये, तर तेही आपल्याला बघायचं आहे. आता कॅरेक्टरच्या हातामध्ये वस्तू देणं इथून तर आपण शिकलो, हे फार सोपं वाटलं आपल्याला, ठीक आहे. पण आपल्याला अशी वस्तू द्यायची आहे जी ऍपने दिलेली नाही. तर अशी वस्तू जर का आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला ती वस्तू अगोदर गॅलरीमध्ये तयार करावी लागते. मग गॅलरीमध्ये रेडीमेड इमेज कुठूनही जरी आपण डाउनलोड केली तर तिला विदाऊट बॅकग्राऊंड PNG फॉर्मॅटमध्येही तयार करावं लागतं. सोबतच तिला योग्य पद्धतीने सेट करावं लागतं एका विशिष्ट इमेजवर, तेव्हाच ती इथे येऊन परफेक्ट बसते. मग त्याचं नेमकं टेक्निक काय आहे, ते कसं परफेक्ट बसू शकतं आणि विदाऊट बॅकग्राऊंड हे कसं करायचं, तर याविषयीची माहिती आता आपण घेऊया. तर आता या कॅरेक्टरच्या हातामध्ये काही ना काही वस्तू आपल्याला द्यायची. तर मी एक सॅम्पल काल दाखवला होता, पण त्यावेळेस जो झाडू मी दिला किंवा कुऱ्हाड मी दिली तर ती ऑलरेडी मी तयार करून ठेवलेली होती.
आणि ती गॅलरीतली उचलली आणि याच्या हातामध्ये बसली, हे तर बघायला छान वाटलं. पण हे नेमकं केलं कसं, किंवा हे तुम्हाला करायचं असेल तर कसं करता येईल, ही महत्वाची गोष्ट आहे आणि ती आता आपल्याला शिकावी लागेल. तर हेही आपण आताच्या भागात म्हणजे आजच्या भागात शिकणार आहोत. त्यासोबत स्पेशल कॅरेक्टर आणि एक नॉर्मल कॅरेक्टर, हे दोन प्रकारचे कॅरेक्टरच्या कॅटेगरीज आहेत. तर ते वेबसाईटवर दोन्ही प्रकारचे कॅरेक्टर आपल्याला मिळतात क्रोमाटूनच्या. तर स्पेशल कॅरेक्टर कसा ओळखायचा आणि स्पेशलच्या व्यतिरिक्त कॅटेगरी जी आहे रेग्युलर कॅरेक्टर, तर तो कसा ओळखायचा, तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग आपल्याला जर का कस्टम प्रॉप्स तयार करायच्या, प्रॉप्स आपण शब्द लक्षात ठेवा, प्रॉप्स कशासाठी म्हणायचे, जी कॅरेक्टरच्या हातामध्ये वस्तू दिली जाते तिला प्रॉप्स असं म्हणायचं आहे. म्हणजे या 2D अॅनिमेशनच्या सेक्टरमध्ये प्रॉप्स असं म्हटलं जातं ज्या वस्तू कॅरेक्टरच्या हातामध्ये दिल्या जातात. तर हा प्रॉप्स आपल्याला तयार करायचा आहे, कुठला तरी एखादा. मी झाडू आणि कुऱ्हाड या एका उदाहरणाद्वारे दाखवलं होतं, पण ते रेडीमेड तयार होतं. आपण आता तयार करायला सुरू करूया. तर सुरू करण्यासाठी आपल्याला एक इमेज डाउनलोड करावी लागेल आणि कुठली पण आपल्याला जी वस्तू त्याच्या हातामध्ये द्यायची, जी की ऍप मध्ये नाहीये, अशी वस्तू आपल्याला हातामध्ये द्यायची आहे. तर तशी वस्तू आपल्याला एखादी आपण ठरवावं लागेल आणि ती वस्तू आपण तशा प्रकारची डिझाईन करूया. तर हे डिझाईन करण्यासाठी आपल्याला अगोदर तर एका ऍप मध्ये जावं लागेल वस्तू शोधण्यासाठी. ओके, तर वस्तू शोधण्यासाठी एक ऍप लागणार आहे आणि त्याचं नाव आहे इमेज सर्च मॅन. ओके, हा ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचा आहे. हा तो ऍप आहे इमेज सर्च मॅन. ओके, तर या प्रकारचं चिन्ह दिसेल. याची लिंक ऑलरेडी आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शन मध्ये शाबास गुरुजी पोर्टलवर कोर्सेसच्या मध्ये उपलब्ध आहे. ठीक, तिथून तुम्ही याला डाउनलोड करू शकता आणि प्ले स्टोर वरून सुद्धा आपल्याला याला घेता येईलच. ओके, तर ती सुद्धा लिंक प्ले स्टोरचीच असेल, असं काही त्याला एपीके वगैरे आपण देणार नाही, त्याची गरज नाही. तर मी या सर्च मॅन ऍप मध्ये जातोय, पहा. आता याच्यामध्ये आपल्याला काय वस्तू पाहिजे ते सर्च मध्ये टाकायचे. जसं मी ऍप ओपन केलाय, याला लॉग इन करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. जसं तो आपण ओपन करतो अशा प्रकारचा एक सिंपलसा इंटरफेस समोर येतो आणि इथे सर्च बटन असतं. तर या सर्च बटनला आपण क्लिक करायचंय आणि आपल्याला नेमकं त्या कॅरेक्टरच्या हातामध्ये कुठली वस्तू द्यायची आहे, त्या वस्तूच्या नावाने आपण एखादा कीवर्ड टाकून ती वस्तू भेटते का हे सरळ सर्च करूया. तर इथे हा जो ऍप आहे हा एवढ्या वस्तूसाठीच नाही, तर आपण कार्टूनचे जे काही एलिमेंट्स आपल्याला लागतात, वेगवेगळे बॅकग्राऊंड लागतात, त्यासाठी याला आपण वापरणार आहोत. जस्ट मी इथे जर का टाकलं कार्टून बॅकग्राऊंड, ओके, कार्टून बॅकग्राऊंड असं जर का मी सर्च केलं तर पहा, अशा प्रकारचे बॅकग्राऊंड आपल्या समोर येतात, जे की कार्टून स्टोरीसाठी आपण चांगल्या रीतीने वापरू शकतो आणि हे कॉपीराइट फ्री मटेरियल आहे. ठीक आहे, तर हे कार्टून चे साठी लागणारे बॅकग्राऊंड आपण इथून घेऊ शकता. कार्टून साठी लागणारे अजून काही एलिमेंट्स तुम्हाला इथून पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता. पण जस्ट आपण एक उदाहरण बघितलं. आता आपण कार्टूनच्या हातामध्ये काय द्यायचं, काहीतरी एक वस्तू घ्यावी लागेल. आपण काय ठरूया कार्टूनच्या हातामध्ये, झाडू घेतला होता, कुऱ्हाड घेतली होती, अजून दुसरं काय ठरूया. ओके, कुदळ, कुदळला काय म्हणतात, कुदळ, फावडं वगैरे असं काही. आपण तसंच टाईप करून बघूया येतंय का. ओके, आलं बघा कुदळ. कुदळ, टिकाव, फावडे, काय 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 बरंच काय आलेलं आहे. तर अशा प्रकारची काही वस्तू तुम्हाला हातात द्यायची आहे, ती आपण ठरवायची की नेमकं काय द्यायची. आता इथे आपण कुठली तरी एक वस्तू घेऊया आणि जी आपल्याला हातामध्ये द्यायची आहे. तर कुठली देऊया आपण, किंवा एक काठी देऊया, म्हाताऱ्याची काठी. ओके, ते अगोदर होतं तेच बरं वाटतंय. ओके, तर हे फक्त एक एक्झाम्पल आहे. या उदाहरणावरून तुम्हाला तुमची वस्तू अशा प्रकारे जी मी आता करतोय त्या पद्धतीने डिझाईन करायची आहे आणि ती कॅरेक्टरच्या हातामध्ये द्यायची आहे. प्रत्येक वस्तू दाखवण्याची गरज नाही. एक सॅम्पल या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो. ओके, तर इथून आपल्याला एक वस्तू घ्यायची, तर ती घेतो, हे फावडं घेतो किंवा हे कुदळ घेतो. ओके, ही वस्तू घेऊया. तर
ठीक आहे, हिला घेऊया. थोडस व्हाईट त्याचे जे बॉर्डर ती नको आपल्याला. ठीक, चला हिला घेऊया. एक जस्ट सॅम्पल म्हणून आपण हिला घेतोय. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते एक वस्तू मी समोर घेतली आणि इथे आहे डाउनलोड बटन. तर या बटनला आपण क्लिक करूया. डाउनलोड कम्प्लिटेड म्हणजे की इमेज डाउनलोड झालेली आहे. आता आपल्याला एका वेगळ्या ऍप मध्ये जायचं आहे. ओके, या ऍपचं नाव आहे पिक्सल लॅब. हा सुद्धा प्ले स्टोर वरूनच घ्यायचा आहे आपल्याला, याचाही काही एपीके वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही. आणि हा एक लागेल आपल्याला बॅकग्राऊंड इरेजर. ठीक, तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लागतील, बॅकग्राऊंड इरेजर आणि हे जे आहे पिक्सल लॅब. तर हे दोन्ही बॅकग्राऊंड इरेजर यासाठी आहे की आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर जस्ट आपण बॅकग्राऊंड इरेजरचा उपयोग करूया. मी क्लिक करतो. लोड अ फोटो या ठिकाणी आपल्याला दिसते. ही जागा जी आहे तिच्यावर कुठेही क्लिक करा तुम्ही. लोड अ फोटो. आपण गॅलरीमध्ये येतो. आता डाउनलोड केलेली जी इमेज आहे तिला मी कॅच करतो. टच केलं तिच्यावर ऑटोमॅटिकच ती इमेज आपल्या या ऍपमध्ये आलेली आहे. हिला आपण व्हाईट बॅकग्राऊंड काढण्यासाठी अशा प्रकारची ऍडजस्टमेंट करतोय. सगळ्या बाजूने ही बॉर्डर आपण टच करून घेतोय जेणेकरून आपल्याला कमीत कमी मेहनत लागेल बॅकग्राऊंड काढायला. तर अशा प्रकारे आपण हे तयार केलं आणि वरती इथे डन बटन जे आहे ना त्याला क्लिक करायचंय. आणि आपण त्या इमेजला काय केलं, क्रॉप करून घेतलं. क्रॉप करून आपण बरोबर जो व्हाईट भाग होता त्यातला काही प्रमाणात तो गेलेला आहे, पण अजून बराचसा शिल्लक आहे. तर आता इथे मध्ये बराच भाग शिल्लक राहिला आहे, तो व्हाईट कलरचा आपल्याला काढायचा आहे आणि ट्रान्सपरंट याला बनवायचं आहे. म्हणजे की फक्त कुदळ आपल्याला पाहिजे, व्हाईट कलर जो बॅकग्राऊंड आहे तो नाही पाहिजे. तर त्यासाठी मग आपण काय करायचं आहे, इथे मॅन्युअल जे तुम्हाला दिसते आहे, सॉरी ॲटो कलर, इथे बघा ॲटो कलर, ह्याला आपण क्लिक करूया. मी क्लिक केले आणि एक या प्रकारचा सर्कल तुम्हाला ऑटोमॅटिक स्क्रीनवर आलेला दिसतोय. हा फक्त काय करायचा, व्हाईट कलर वरती ठेवायचा आहे आणि त्यातली त्यात याला प्राधान्य कुठे द्यायचंय, जो सर्कल आहे आणि सर्कलच्या आतमध्ये एक प्लसचं चिन्ह आहे. प्लसच्या चिन्हाचा जो जोड आहे, पॉइंट आहे, आडवी आणि उभ्या रेषा जिथे जॉईंट होतात मधल्या सेंटरला, तर तो पॉइंट फार महत्वाचा असतो. तर तो पॉइंट तुम्ही विशिष्ट कलर वरती ठेवता, तो कलर ऑटोमॅटिक रिमूव्ह केला जातो. तर मी इथे व्हाईट कलर सगळीकडेच आहे, तर मी व्हाईट वर कुठेही तो कलर आता इथे घेतला आणि सोडून देतो पहा. तर ऑटोमॅटिकच तो कलर रिमूव्ह झालेला आहे. पण वरच्या भागात कलर शिल्लक आहे म्हणून पुन्हा असंच करतोय. पुन्हा या बाजूने पण शिल्लक आहे, या बाजूने पण करतोय. तर अशा प्रकारे आपण काय केलं, जो व्हाईट कलर होता तो या इमेजचा बॅकग्राऊंड होता, तो काढून टाकला आणि आता निव्वळ शिल्लक राहिली ती कुदळ. ओके, तर आता यानंतर हे सगळं काही ओके झालं असेल असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण इथे डन बटनला वरती क्लिक करूया. बघा डन बटनला मी क्लिक केलं आणि जस्ट या ठिकाणी आपण हे जे बटन आहे ना बॅकग्राऊंड ब्लॅक बीजी, तर तिथे क्लिक करून आपण पाहू शकतो. मी क्लिक करतो पहा, त्याने काय होतं, आपण जो व्हाईट कलर होता पाठीमागे तो ब्लॅक झालाय फक्त. तर ब्लॅक झाल्यामुळे आपल्याला कळते की या कुदळीच्या बाजूने एक बॉर्डर शिल्लक राहिलेली दिसते. बॉर्डर शिल्लक राहिलेली दिसते आणि ती नंतर दुसरीकडे जेव्हा आपण वापरतो ती अगदी ठळक दिसते. इथे व्हाईट कलर, आता हाच बघा ना, आता व्हाईट कलर इथे काही वाटत नाही आपल्याला की याला काही एक छोटीशी बॉर्डर वगैरे शिल्लक राहिली असेल. पण ही बारकाईने बघण्यासाठी आपल्याला या बटनला क्लिक करायचं असतं. या बटनला म्हणजे आपल्याला ब्लॅक कलर झाल्यावर याच्या शेजारी काही व्हाईट कलरची बॉर्डर राहिली असेल शिल्लक तर ती लक्षात येते. तर बघा मी इथे क्लिक केलं आणि ऑटोमॅटिकच आपल्याला दिसतंय की याच्या बाजूने एक छोटीशी कडा शिल्लक राहिलेली आहे व्हाईट कलरची. तर ती कडा आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, इथे हे 2, 3, 4 आणि 5 हे जे ऑप्शन दिसत आहेत ना, याच्यावर एका एकावर क्लिक करून पाहणार. अगोदर एक आहे ऑलरेडी क्लिक, मग 2, मग 3, 4. तर जिथपर्यंत ती बॉर्डर आपल्याला निघून गेलेली दिसते तिथपर्यंतच आपण त्याला क्लिक करायचे. प्रत्येक डायरेक्टली 5 वर क्लिक करायची गरज नाहीये. तर चला मी 2 ला क्लिक करतो पहा. तर आता तुम्हाला दिसते आहे की त्याच्या कडेला जी व्हाईट कलरची बॉर्डर शिल्लक राहिली होती ती पुरेपूर गेलेली दिसते आहे.
तर इथपर्यंत आपल्याला थांबायला काही हरकत नाही. तरी पण आपण एकदा आणखी 3ला जर क्लिक केलं तर आणखी व्यवस्थित म्हणजे प्रॉपरली त्याची जी कडा थोडी अजून बारीक बारीक दिसत होती ती सुद्धा गेलेली आहे. तर म्हणजे आपण आता 5 आणि 4ला जाण्याची गरज नाही, कारण की जितकं आपण आणखी पुढच्याला क्लिक करू हे परफेक्ट झालं असताना सुद्धा तेवढं ती इमेज दबली जाते. त्याच्यामुळे आपल्याला दबवायची पण नाही आणि बॉर्डर पण परफेक्ट निघली पाहिजे असा एक पॉईंट आपल्याला याच्यापैकी एकाचा क्लिक करून बघायचा आहे. तर 2 बरं आहे की 3 बरं आहे की 4 बरं आहे की 5 बरं. ओके, या पद्धतीने. तर इथे 3 वर एकदम परफेक्ट झालेलं आहे, म्हणून 4 आणि 5 ची आपल्याला गरज नाही. तर आता हे सगळं काही आपलं ठीक झालेलं आहे, म्हणून पुन्हा आपण व्हाईट बॅकग्राऊंडला क्लिक केलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय, त्याने काही फरक पडत नाही. आता आपल्याला ही इमेज गॅलरीमध्ये घेण्यासाठी इथे क्लिक करायचे आहे. सेव्ह. ठीक आहे ना, तर मी सेव्हला क्लिक करतोय पहा. सेव्हला मी क्लिक केलं आहे आणि आता फिनिश आणखी एक बटन त्याच जागी आलंय, त्यालाही फिनिश करायचंय. एक जाहिरात येईल फक्त. तर ही जाहिरात आल्याने आपल्याला काही फरक पडत नाही. आपलं काम इथून झालेलं आहे. ॲपला आपण उडवून टाकलेलं आहे. ह्यालाही आपण इमेज सर्च मॅनलाही बॅकग्राऊंडवरून काढून टाकलेलं आहे. आता आपण आतापर्यंत काय केलं? सर्च मॅन ॲपच्या सहाय्याने एक इमेज शोधली. ठीक आहे, शोधली. त्याच्यानंतर आपण जी इमेज घेतली तिच्यातला बॅकग्राऊंड काढण्यासाठी बॅकग्राऊंड इरेजर ॲपचा वापर केला. स्टेप नंबर 1, सर्च मॅनचा ॲप करून शोधून एक डाउनलोड इमेज केली. स्टेप नंबर 2, आपण बॅकग्राऊंड त्याचा रिमूव्ह केला. त्यासाठी एक विशिष्ट ॲप वापरला. आता तिला विशिष्ट पद्धतीने सेट करायचं, जे की कॅरेक्टरच्या हातामध्ये ती बसेल आणि प्रॉप्स म्हणून ती कामाला येईल. तर यासाठी काही विशिष्ट सेटिंग तिची करावी लागेल. तर ती कशी करणार? आणि ती करण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल पिक्सल लॅब. हे बघा, पिक्सल लॅब हा आहे ज्याला आपण वापरणार आहोत. तर ह्याला मी म्हणजे ह्याच्यातले एकूण एक मेनू शिकवत नाही आहे पिक्सल लॅबमध्ये, कारण की पिक्सल लॅबवरच साधारण पूर्ण शिकवायचं म्हटलं तर 1.5 तासाचा सेशन पूर्ण घ्यावा लागेल त्याच्यावर. पण आपल्याला इतके त्याच्यात आपण काही ग्राफिक डिझाईनचा आज ट्रेनिंग प्रोग्राम नाहीये. त्याच्यामुळे आपण इतक्या खोलात न जाता आपल्याला फक्त प्रॉप्स कसे डिझाइन करता येतील एवढ्या पुरतं बघूया. ओके, म्हणजे आपल्याला आजच्या सेशनला व्यवस्थित आकार देता येईल. ठीक, सगळ्यांना तर प्रॉपर दिसतंय असं मला वाटतंय. ओके, स्क्रीन ब्लर दिसते आहे का? काहींचं चॅटिंग मध्ये रिप्लाय येते ब्लर दिसते म्हणून. नाही सर, व्यवस्थित दिसते. ओके, धन्यवाद सर. चला तर मी कंटिन्यू करतो आहे आणि आता आपण पिक्सल लॅबला ओपन करूया. पिक्सल लॅबला ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओके काहीतरी आता हा अपडेट आला असेल. ओके, तर ही ऑलरेडी कुऱ्हाड इथे आहे बघा. तर ती आपण डिलीट करावी लागेल. अगोदरच्या बॅच मध्ये हे केलं असेल तेव्हा असं दिसतंय हे. तर हे कसं केलं इथपर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर आपण काय करूया, न्यू प्रोजेक्ट घेऊया. हे पहा, हे जेव्हा तुम्ही नवीन जेव्हा हा ऍप ओपन करता तुमच्या समोर अशा प्रकारे एक स्क्रीन येते. ठीक आहे, मी पहिलं सगळं इरेज करून नव्याने सुरू करतोय. आता डिफॉल्ट अशी स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला हा जो टेक्स्ट आहे तो ऑलरेडी सिलेक्ट आहेच, फक्त वरती डिलीट बटन त्याला क्लिक करायचं आहे. इथं डिलीट बटन क्लिक केल्यावर हा टेक्स्ट डिलीट होईल. ठीक आहे, म्हणजे स्क्रीन ब्लँक झालेली आहे. आता आपल्याला इथे जायचं आहे. मग स्टेप्स लक्षात ठेवा. इथे ह्या शेवटच्या सेकंड लास्ट मेनूला 2 चौकोन दिसतात, तिथे मी क्लिक करणार आहे. बघा, मी क्लिक केलं. याच्यामध्ये थोडस बाजूला सरकून या गॅलरी ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सुरुवातीला मी त्याला टच केल्याबरोबर तो गॅलरी ऑप्शन दिसत नव्हता, त्याला मी जरा डावीकडे सरकवलं तेव्हा दिसला. तर आपल्याला इथपर्यंतच ऑप्शन दिसतात, पण आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचे जो आपल्या कामाचा आहे, गॅलरी, फ्रॉम गॅलरी. ठीक आहे ना, तर फ्रॉम गॅलरीला आपण आता क्लिक करूया. फ्रॉम गॅलरीला क्लिक केल्यावर आपल्याला डाउनलोड फोल्डर मध्ये जाऊन एक इमेज घ्यावी लागणार आहे. तर डाउनलोड फोल्डर मी कुठे आहे तो शोधतो. ओके, याच्यात आपल्याला एक
ओके, इथे बघा एक इमेज दिसते आहे, ही वाली. ही इमेज आपल्याला इम्पॉर्टंट लिंक सेक्शन मध्ये कोर्स मध्ये देण्यात आलेली आहे, जिचं नाव हँड पीएनजी असं दिलेलं आहे. तर ती हँड पीएनजी जी इमेज तुम्ही डाउनलोड कराल ती ही असेल. ठीक आहे ना. तर ही इमेज आपल्याला तिथे घ्यायची आहे. आली बघा. आणि मी इथे राईट टिक करतो आहे. मी कुठे क्लिक करून घेतलेली आहे? फ्रॉम गॅलरी मध्ये जाऊन ती इमेज मी घेतलेली आहे. ओके. ती इमेज जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा तिला जर का बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड इरेजर ऍपच्या मदतीने तिचा बॅकग्राऊंड काढू शकता. तर या प्रकारची हँड इमेज इथे आलेली आहे. लक्षात घ्या, आपण काय केलंय, फ्रॉम गॅलरी मधून ती हँड पीएनजी नावाची जी इमेज आहे ती आपण इथे घेतली आहे. बस एवढे एक स्टेप केली याच्यामध्ये. आता दुसरी स्टेप काय करणार आपण, इथे जाणार, षटकोनासारखं दिसणारं चिन्ह, याला मी टच केलं बघा. आणि याच्यामध्ये इम्पोर्ट नावाचं एक बटन आहे, इम्पोर्ट नावाचं बटन. तर ह्याला मी टच करणार आणि आता जी कुदळ आपण पीएनजी फॉर्मॅट मध्ये तयार केली ती घेणार आणि ती ही आहे जी सर्वात आपल्याला पहिल्यांदा इथे दिसत आहे. ठीक आहे. तुम्हाला इथून नसेल कन्फर्म होत तर तुम्ही दोन्ही पैकी एक घेतल्यास तिकडे बॅकग्राऊंड आला किंवा नाही आला याच्यावरून कळेलच. तर पहिली वाली जी इमेज आहे ना तीच आहे. मी क्लिक करतो तिला आणि या ठिकाणी ही इमेज अप्लाय करण्यासाठी राईट टिक बटन क्लिक करायचं आहे. काहीच करायचं नाही बाकी. आणि अशा प्रकारची ही इमेज जी आहे ना ती इथे आलेली आहे. आता इथे बघा, तुम्हाला हा हँड जो दिसतोय ना तो हा हँड कोणाचा आहे? कॅरेक्टरचा आहे. तर कॅरेक्टरचा हँड आता कसा पकडलाय? वरच्या बाजूला अंगठा असणार अशा पद्धतीने त्याचा आकार दिसतोय. हे पहा, या बाजूने अंगठा आहे असं दिसतंय की नाही? तर या बाजूने जर अंगठा आहे आणि ह्या बाजूला जर का त्याचं मनगट असेल तर आपण त्याच्या हातात कुदळ योग्य तऱ्हेने द्यावी लागेल. तर कुदळीला आपल्याला नेमकं कसं द्यायचंय? तर या प्रकारे. याची साईज आपण जरा लहान करण्यासाठी या कोपऱ्यावर पकडायचंय. हा जो कोपरा आहे ना ह्याला पकडायचं आणि थोडं छोटं त्याला आपण करू शकतो. या प्रकारे. आता हातात ती बोटात धरल्यासारखी दिसावी या पद्धतीने हा जो डॉट आहे ना याला महत्व द्या. ह्याच्यामध्ये सेंटरला एक लाल डॉट दिसतोय ना, तो बरोबर त्याच्यावरती दांडी आली पाहिजे. तुम्ही कुठलाही प्रॉप्स द्या पण त्या दांडी जी आहे ना ती बरोबर त्याच्यावरून गेली पाहिजे. तर या प्रकारे अशा पद्धतीने त्याला सेट करायचे. आणि त्याच्या हाताच्या खाली किती दांडी शिल्लक असायला पाहिजे ते तुम्ही तुमचं ठरवा. म्हणजे इथे घेतली काय आणि इथे घेतली काय, तो हातात पकडणारच आहे. फक्त व्यवस्थित दिसावं म्हणून दांडी फार पण मागे जास्त दिसायला नको असं व्यवस्थित त्याला ऍडजस्ट करायचं आहे. ओके. तर एकदम छान पद्धतीने इथे ऍडजस्ट झालेलं दिसतंय, पण तरीही थोडंसं आपल्याला आणखी मायक्रो पोझिशन त्याची सेट करावी लागेल. हा असं बरोबर आता एकदम परफेक्ट झालंय. तर या प्रकारे. ठीक आहे. तर आता कुदळ आपण त्याच्या हातामध्ये बरोबर बसलेली आहे. आता ही इमेज आपल्याला काय करायची आहे? गॅलरीमध्ये घ्यायची आहे. पण गॅलरीमध्ये घेताना आपल्याला ही हँड जी आहे ना, हँड पीएनजी जी अगोदर मी बॅकग्राऊंड घेतलाय तिची आवश्यकता नाही. कारण की तो हँड तिकडे आहे कॅरेक्टरचा. इथे फक्त आपण काय घेतलंय, ही इमेज नेमकं ठेवायची कुठे, ही कुदळ नेमकं डिझाईन करायची कशी, याच्यासाठी एक रेफरन्स म्हणून त्या हँडला इथे घेतलेलं आहे. ठीक आहे ना. तर आता ही इमेज आपल्याला काढून टाकली पाहिजे बॅकग्राऊंडची. म्हणून आपण काय करणार, पुन्हा इथे पहिल्या ऑप्शनला क्लिक करणार जिथून आपण इमेज घेतली होती ना ती हँडवाली इथे. आणि आता आपण काय करणार, तिथे क्लिक करून जरासं मागे जाणार आणि या ठिकाणी क्लिक करणार. म्हणजे की हँड पीएनजी आपण इथून रिमूव्ह करणार. तर त्या ठिकाणी मी त्याला क्लिक करतो पहा. तर जी हँड पीएनजी होती ती गायब झालेली आहे. फक्त कुदळ शिल्लक राहिलेली आहे. चला तर मग आता कुदळ जर शिल्लक राहिली आहे, आता हिला सेव्ह करून घ्यायचंय आपल्याला. तर सेव्ह करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करायचंय. मेमरी सारखं दिसणारं चिन्ह त्याला मी टच करतोय.
आणि त्याच्यामध्ये आहे सेव्ह ॲज अ इमेज, सेकंड नंबर आपण क्लिक करूया आणि फक्त सेव्ह टू गॅलरी एवढं बटन दाबायचं आहे. ओके, आता ही जाहिरात आली, हिच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. सध्या आपल्या ऍप मधलं काम झालेलं आहे. आता आपण क्रोमाटून मध्ये येऊ. ओके, तर क्रोमाटून मध्ये आल्यानंतर इथे आपण ती कुदळ एका कॅरेक्टरच्या हातामध्ये देऊ. आता कॅरेक्टर आपण एखादा फार्मर वगैरे अशा प्रकारचा कॅरेक्टर घेऊया. तर मी चुडेलच्या शेजारी किंवा चुडेलचं जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टरच आपण चेंज करूया. तर कॅरेक्टर चेंज करण्यासाठी आपण काय ठरवलेलं आहे, इथे जावं लागते. तर इथे मी क्लिक करतो. चुडेल हे 4 नंबरला आहे, तर 4 नंबर वरती मी क्लिक करतो आणि इथून आपण एखादा मॅन 1 2 3 विलेज मॅन आपण घेऊया. विलेज मॅन चुडेलच्या जस्ट वर तुम्हाला दिसते विलेज मॅन. इथे बघा विलेज मॅन, तर याला मी क्लिक करतो. केलं आणि ओके करूया. इथे विलेज मॅन आलेला आहे. आता ह्याला आपण वेगळे ऍक्शन एक देऊया कुठली तरी. हा, तो चालत आहे. आता याला आपल्याला हातात काय द्यायचंय, आयडल करून घेऊया. सध्या आपण हातात देण्यासाठी काय करणार, इथे क्लिक करणार. करतो मी क्लिक. इथून आता कुठल्या कॅरेक्टरच्या हातामध्ये जायचे, तर 4 नंबरच्या प्रॉप्स हातामध्ये जायचे. तर 4 नंबरच्या इथे जातो. सगळ्यात शेवटी जाऊन कस्टमला चॉईस करायचं. मग गॅलरीमध्ये ऑटोमॅटिकच गॅलरीचा ऑप्शन आपल्या समोर येतोय, त्यालाही टच करायचंय. आणि आपल्याला इथे बॅकग्राऊंड इरेजर नावाचं एक फोल्डर दिसेल. बॅकग्राऊंड इरेजर फोल्डर, त्याच्यातून आपल्याला ती इमेज घ्यायची. सॉरी, पिक्सल लॅबचे फोल्डर बघायचं आपल्याला. पिक्सल लॅब, कारण की आपण ती इमेज जी तयार केली ती पिक्सल लॅब मध्ये आहे. हे बघा पिक्सल लॅब नावाचं फोल्डर तुम्हाला इथे दिसत आहे. हे पहा पिक्सल लॅब, त्याला मी टच करतोय आणि ही जी कुऱ्हाडीच्या अगोदरची जी इमेज आहे ती आपण टच करतोय आणि ओके करूया. पहा कुदळ त्याच्या हातामध्ये फिट बसली की नाही. कुदळ त्याने हातात धरल्यासारखी आपल्याला आता फिट झालेली आहे. त्याला जर आपण चालायला लावलं ना, ते बघा तो वर जरी करतोय तरी कुदळ त्याच्या हातातच आहे. आता तो कुदळ घेऊन चालत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या कॅरेक्टरच्या हातामध्ये वस्तू देऊ शकतो. हे तुम्हाला आता कळलं असेल. आणि ती कस्टम वस्तू देऊ शकतो जी आपल्याला हवी ती. आणि ते देण्यासाठी काय प्रक्रिया आहे ही जस्ट मी तुम्हाला सांगितली. पण तरीही तुम्हाला एका वेळेत सांगितल्यामुळे किंवा एकदाच तुम्ही पहिल्यांदाच हे सगळं पाहिल्यामुळे लगेच तुम्हाला हे समजलं असेल किंवा परफेक्ट लगेच जमलं असेल, तर असं नाही होणार. थोडंसं सराव मात्र याचा करावा लागेल. आणि व्हिडिओ पाहून थोडंसं थांबत थांबत, कारण की मी ऍप किती वापरले, तर सर्च मॅन वापरला, बॅकग्राऊंड इरेजर वापरला आणि पिक्सल लॅब वापरला. आज तुम्ही सांगा, जर का तुम्ही ऍपला कधीच बघितलेलं नाही आणि तो ऍप मी तुम्हाला पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप या 3 गोष्टी 3 ऍप मध्ये जाऊन सांगितल्या, तर पटकन लगेच माझ्या इतकं सुरळीत तुम्हाला जमणार नाही ही मलाही खात्री आहे. कारण की मलाही जमलं नव्हतं. तर तुमच्यातलाच मी एक आहे. पण थोडासा सराव केला आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर मी ते इतकं स्मूथली का सांगितलं, कारण की माझा सराव आहे. तुम्ही पण थोडासा व्हिडिओ पॉज करत करत ह्या गोष्टी केल्यास तुम्हाला हे सुद्धा जमेल. आणि हे असं थोडासा सराव केल्यानंतर हे जर का जमलं, तर तुमच्या कार्टूनच्या हातामध्ये तुम्हाला हवी ती वस्तू देता येणं शक्य होईल. ओके, तर कसं वाटलं हे सगळं, म्हणजे कस्टम वस्तू देण्याची जी स्टेप्स आहेत त्या थोड्याशा सरावाने तुम्हाला जमतील का, आणि जमणार असतील आणि हे जर का फंडा भारी वाटला असेल, तर तुम्ही ते जस्ट इंटरेस्टिंग INT असं टाईप करा. ओके, चॅटिंग मध्ये तुम्हाला टाईप करायचं INT. कसं आहे बरं का, हे सगळं जे काही कार्टूनचं अॅनिमेशन जे आपण तयार करायचं ठरवलंय किंवा स्टोरी मेकिंगचे व्हिडिओ तयार करायचे ठरवले आहेत, तर ह्याच्यासाठी असा एक पर्टिक्युलर ऍप नाहीये मोबाईलसाठी अवेलेबल की जो या सगळ्या गोष्टी करू शकेल. त्याच्यामुळे आपण इतर वेगवेगळ्या सगळ्या ऍपच्या जुगाडबंदी बनवून याचा व्हिडिओ तयार करतोय. त्याच्यामुळे ह्याला थोडीशी मेहनत एक्स्ट्रा लागणार आहे, हे मात्र नक्की आहे. पण मोबाईलवर हे शक्य करून दाखवायचं ठरवलंय, म्हणून हे आपल्याला करायचं आहे. तसे तर डेस्कटॉपला हे म्हणजे असे काही सॉफ्टवेअर्स आहेत की जे या सगळ्या गोष्टी एका
आतमध्येच घडतात सगळ्या काही. एका सॉफ्टवेअरमध्ये मल्टिपल काहीही वापरावं लागत नाही. पण त्याची कॉस्टिंग पण महाग आहेत आणि शिकायला जरा वेळ जाऊ शकतो. तर त्यामुळे सध्या आपण पहिल्यांदा प्राधान्य मोबाईलसाठी दिलं आहे, की जेणेकरून बिना खर्चात सुरुवात तरी आपल्याला करता येईल. कारण की भरपूर जणांची डिमांड होते, की मोबाईलवर व्हिडिओ आणि त्यातल्या त्यात कार्टून व्हिडिओ बनवता येतील का? तर कार्टून व्हिडिओचे खरंच पाहता ह्या जुगाडबंदीशिवाय त्याला सध्या तरी पर्याय नाही. ओके, तर तुम्हाला तर हे नक्की आवडलं आहे. बऱ्याच जणांचे रिप्लाय आलेले आहेत. इंटरेस्टिंग, 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 गुड. तर चला तर तुम्हाला हे समजलं याचा अर्थ. ओके, काही जणांना लगेच पटकन सगळ्या स्टेप लक्षात राहिल्या नसतील किंवा सर्वांनाही लक्षात राहिल्या नसतील, तरीही घाबरून जाण्याचं काम नाही. रेकॉर्डेड व्हिडिओ असतो. तुम्ही स्टेप बाय स्टेप तो पॉज करत करत सराव करा. नक्की तुम्हालाही हे जमेल. फक्त सरावासाठी मात्र तुम्ही डिले करू नका. 24 अवर्स पेक्षा जर का तुम्ही डिले करणार असाल, तर तुम्हाला मात्र आणखी जास्तीची मेहनत करावी लागेल. चला तर आपण आता पुढे जाऊया, की कस्टम प्रॉप्स कसा द्यायचा याचं बारकाईनं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगितले आणि हे व्हिडिओ रिपीट पाहून नक्की तुम्हाला जमणार आहे सगळ्यांना. आता पुढील गोष्टी आपण पाहतो आहोत. जसं की आपण हे स्पेशल कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर ह्याच्यात काय फरक आहे ते आपण पाहूया. तर स्पेशल कॅरेक्टर किंवा एखादी मोटरसायकल आपण जेव्हा घेतो, एखादा घोडा जेव्हा घेतो, तेव्हा आपल्याला त्या घोड्यावर एखादा कॅरेक्टर बसवायचा असेल तर कसं बसवायचं? ही प्रक्रिया ही महत्वाची आहे. ठीक आहे. आणि त्या स्पेशल कॅरेक्टर आणि जे वेगळे आणखी कॅरेक्टर्स आहेत, तर त्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर ते लक्षात घेऊया आपण. आता चला आपण इथे या कॅरेक्टरच्या चिन्हाला मी क्लिक करतो पहा. क्लिक केलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरच्या शेवटी गेल्यानंतर आपल्याला एक इम्पोर्ट कस्टम नावाचा ऑप्शन भेटतो. काय भेटतो? इम्पोर्ट कस्टम. तर इम्पोर्ट कस्टम जेव्हा आपल्याला भेटतो, तेव्हा मी त्याला जेव्हा क्लिक करतो, तेव्हा इथे आपल्याला काही कॅरेक्टर नेम आणि की कोड टाकायला सांगितले जातात. हे पहा. इथे की कोड आणि इथे कॅरेक्टर नेम. आणि त्याऐवजी आपण इकडे गॅलरीतून सुद्धा आपल्याकडे कॅरेक्टर जर असेल, तर तो फ्रॉम ड्राईव्हला क्लिक करून गॅलरीतला सुद्धा कॅरेक्टर आपल्याला देता येतो. पण गॅलरीत येणार कुठून? तर अशा प्रकारचे 180 कॅरेक्टरचा बंडल मी तुम्हाला गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे आणि तो तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. ठीक. पण आता नाही, शेवटच्या भागामध्ये जेव्हा आपण ट्रेनिंगच्या अगदी शेवटच्या दिवशी आपण तुम्हाला देऊया. कारण की काय होतं, जास्त जर असे काय म्हणतात ऑप्शन्स आपल्या समोर आले ना, तर कन्फ्युजन वाढतं. तुम्ही बघा कपडे घ्यायला गेलात भरपूर सारे टाकले, की हे घेऊ का ते घेऊन गिराईकच निघून जाते. त्याच्यापेक्षा जे पाहिजे तेवढं पाहिजे मोजकं दिलं, की त्यातलं कुठलं तरी एखादं फिक्स होण्याचे चान्सेस वाढतात. तसं तुम्हाला समजून घेण्यावर अगोदर फोकस द्यायचा. ठीक आहे ना. तर हे फ्रॉम ड्राईव्हचे जे कॅरेक्टर आहेत तुम्हाला रेडीमेड 180 कॅरेक्टर 180 कॅरेक्टर्स असे वेगवेगळे असतील, जे तुम्हाला गॅलरीमध्ये माझ्या पण दिसले असतील. जसे मी आता काही ऑप्शनसाठी गॅलरीत गेलो तेव्हा. तर तशा प्रकारचे कॅरेक्टर तुम्हाला रेडीमेड भेटल्यामुळे तुम्ही डायरेक्टली गॅलरीतून उचलायचे आणि ते वापरायचे. जे की काल मी एक सॅम्पल म्हणून वापरला पण होता. चला तर आता हे की कोड टाकून जे क्रोमा टूनकडे ऑलरेडी कॅरेक्टर्स आहेत, ते 2 प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. एक इथे कॅरेक्टर नेम आणि की कोड टाकून इथे पण वापरले जातात आणि दुसरा एक प्रकार आहे, जो अगोदर आपण बघितला इथे स्पेशल कॅरेक्टर हा वाला. तर हे 2 कॅरेक्टरचे टाइप्स आहेत वेगवेगळे. तर ते कसे काम करतात त्याबद्दल जरा आता बारकाईने बघूया. ओके, चला तर मग आपण स्पेशल कॅरेक्टरला मी क्लिक करतोय पहा. स्पेशल कॅरेक्टरला जेव्हा मी क्लिक करतो, तिथे पण आपल्याला ऑप्शन मिळतात. एंटर कॅरेक्टर नेम आणि की कोड. अगोदर पण तेच होते, पण 2 जागा कॅरेक्टर इम्पोर्ट करण्याच्या वेगवेगळ्या आहेत. आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळे कोड कसे उपयुक्त किंवा कसे तिथे कोणता अप्लाय करायचा ते पहा. आता आपण कुठे आहोत? स्पेशल कॅरेक्टर. पुन्हा जागेवर या. आपण कुठे आहोत? स्पेशल कॅरेक्टर. जरासं मी रिपीट घेतो. ओके. तुम्ही गेम खेळू नका. नाहीतर मग ते ट्रेनिंगचं वाटोळं होईल आपल्या. तर या ठिकाणी आपण फक्त जाहिरात बघितली, सोडून दिली, आपण पुढे चाललोय. तर इकडे आपण आल्यानंतर आपण म्हणालो होतो, की आपल्याला स्पेशल कॅरेक्टरला क्लिक करायचं आहे.
ठीक आहे, स्पेशल कॅरेक्टर इथे आहोत आपण. तर मी केलं क्लिक स्पेशल कॅरेक्टरला. यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे गेट कॅरेक्टर. कशाला? गेट कॅरेक्टर. तर गेट कॅरेक्टरला आपण क्लिक केल्यावर जाणार कुठे? तर क्रोमाटूनच्या ऑफिशियल वेबसाईटवर. आणि ऑफिशियल वेबसाईटवर काही रेडीमेड कॅरेक्टर उपलब्ध केलेले आहेत क्रोमाटूनने, आणि त्यातले कॅरेक्टर आपल्याला इथे वापरायचे आहेत. तर तिथे आपल्याला कॅरेक्टर वापरताना काय काळजी घ्यायची आहे, कुठला कॅरेक्टर कुठे इम्पोर्ट करावा त्याचं जरा बारकाईने बघणं गरजेचं आहे. आता इथे वेगवेगळे कॅरेक्टर तुम्हाला दिसत आहेत. तर ही मी काल गाडी घेतली होती. तर गाडी इथे दिलेलं असतं बघा, बारीकाईने तुम्ही जर का वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. जर समजा मी गाडीच्या या इथे दिलेलं आहे, प्रत्येक कॅरेक्टर इथे बघा लिहिलेलं आहे स्पेशल कॅरेक्टर्स. स्पेशल कॅरेक्टर्स इथे स्पेशल कॅरेक्टर प्रत्येक इमेजवर तुम्हाला दिसते स्पेशल कॅरेक्टर्स. ओके, तर हे स्पेशल कॅरेक्टरच्या कॅटेगरीमध्ये आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला स्पेशल कॅरेक्टर इथे दिसायला लागले. ठीक, त्याच्यानंतर आपण जर का समजा इथे क्लिक केलं कुठे, या ठिकाणी या 3 रेषांना आडव्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाउनलोड क्रोमाटून्स, सॉरी इथे नाही, होम वरती जावं लागेल. होम वरती आल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे बघा कॅरेक्टर. इथे स्पेशल कॅरेक्टर असं दिसतंय का तुम्हाला? हे फक्त कॅरेक्टर आहे. हे बरेचसे कॅरेक्टर्स आहेत, बॅकग्राऊंड आहेत, पण काही ठिकाणी स्पेशल कॅरेक्टर असं दिलेलं आहे. आता इथे बघा, इथे स्पेशल कॅरेक्टर आलं, इथे स्पेशल कॅरेक्टर आले. तर ज्या बटनला आता मी क्लिक केलंय तर कुठलं बटन होतं? स्पेशल कॅरेक्टर. तर स्पेशल कॅरेक्टरला जर आपण क्लिक करून इथे आलो आहोत तर आपण स्पेशल कॅरेक्टरचे जे की कोड आहेत तेच आपण कॉपी करून तिकडे वापरू शकतो. जस्ट की इथे बघा, आता व्हेकल पॅकला मी क्लिक करतो. तर व्हेकल पॅकला जर मी क्लिक केलं तर इथे सुद्धा लिहिलेलं असतं छोट्याशा अक्षरात SP. हे पहा, इथे दिलेलं आहे SP स्पेशल कॅरेक्टर. तर स्पेशल कॅरेक्टर मध्ये हा मोडतो. त्याच्यामुळे आपण या ठिकाणून हे जे काही बाईक आणि हे की कोड जो घेणार आहोत तो स्पेशल कॅरेक्टरच्या बटनला टच करून जे की कोडचे ऑप्शन येतात टाकायला त्याच्यात टाकायचा. आणि जे नुसते कॅरेक्टर्स आहेत ते आपण कॅरेक्टरच्या चिन्हाला जिथे क्लिक करतो ना त्याच्या आतमध्ये कस्टम मध्ये जाऊन की कोड ते तिकडे टाकायचे असतात, तेव्हा ते बरोबर अप्लाय होतात. ठीक, चला तर आपण इथे बाईक BIK शॉर्ट त्याचं नेम आहे त्याच्यामुळे ते कॉपी नाही करत, पण खाली की कोड आपण कॉपी करूया. कॉपी केला की कोड आणि इथे क्रोमाटून मध्ये आलो. क्रोमाटून मध्ये आल्यानंतर समजा आपल्याला पहिला दुसरा तिसरा असा कुठला तरी एखादा कॅरेक्टर आपण ते एक हा टाकूया. तर मी इथे टिक करतो. कुठे? या ठिकाणी इथे मी टाकायचा प्रयत्न करतोय, किंवा ऑलरेडी या ठिकाणी टाकलेला आहे. इथे अगोदर काल मी टाकले ना तो तसाच इथे दिसतोय. इथे पण दिसतोय, इथे बाईकचं नाव दिसतंय. आणि काही नाही, फक्त इम्पोर्टला टच करायचं. त्याच्या खालच्या जे बटन आहे ना इम्पोर्ट, इथे टच करायचे. हे बघा, इम्पोर्टला मी क्लिक करतो आणि ओके बटन क्लिक करायचं. याच्यानंतर जे या ठिकाणी दिलेलं असतं हे खालच्या बाजूला ओके, तर इथे आपण क्लिक करायचं आहे. ओके, तर ऍड गेल्यानंतर काही सेकंदांनी मग आपल्याला ते वरचं बटन येतं क्लोज करायला उजव्या कोपऱ्यात, किंवा कुठल्याही कोपऱ्यात ते असू शकतं. आणि हे असं लोडिंग जे दिसतंय ना तुम्हाला, तर हे लोडिंग बघत बसू नका. तर या ठिकाणी तुम्हाला ओकेला बटनला क्लिक करायचं आहे. नाहीतर तुम्ही काय करणार, इथेच बघत बसणार लोडिंग होते वाटतं. तसं नाहीये, तर ओकेला क्लिक करायचंय. तर या ठिकाणी दिसते तुम्हाला बाईक आलेली आहे. ओके, जसं आता हा कॅरेक्टर, काही कॅरेक्टर आपल्याला इथून काय करावं लागतील, जरा मूव बदलावे लागतील. तर आपण काय करूया,
पहिल्या कॅरेक्टरला बंद करूया. ठीक आहे, तर पहिल्या कॅरेक्टरला बंद करण्यासाठी मी इथे कॅरेक्टरच्या चिन्हाला क्लिक करतो. हे बघा, या ठिकाणी क्लिक करतो आणि इथून आपल्याला जो पहिला कॅरेक्टर आहे तर त्याला आपण नन करूया. ठीक आहे, दुसरा कॅरेक्टर सुद्धा आपण नन करूया. लिली बॉय तिसरा आपण नन करून घेऊया. तोही गायब झाला. ओके करूया. हे पहा, आता दोनच कॅरेक्टर शिल्लक राहिले आहेत. तर हा जो कॅरेक्टर आहे फार्मर किंवा किसान, त्याला आपण जरा बाजूला घेऊया सध्यासाठी. आणि ही लेडी कॅरेक्टर जी आहे ना, ह्याच्या जागी आपण एक सध्या कोणीतरी दुसरा कॅरेक्टर घेऊया. पण तत्पूर्वी आपल्याला इथे ही जी मोटरसायकल आहे हिची साईज जरा लहान करून घेऊया. तर इथे मी क्लिक करतो मोटरसायकलवरती, जर बघा त्याचा ग्रीन कलर झालेला आहे. तर वेगवेगळे कलर आपण मोटरसायकलला तिथे मिळतात, तर ते आपल्याला दिसत आहे. तर मोटरसायकलचं अॅनिमेशन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. मोटरसायकलला मूव्ह करण्यासाठी त्याच्या खाली सुद्धा एक मूव्ह बटन आलेलं आहे, पण जरासं त्याच्यापासून जरा लांब दिसतं. हा त्याचा एक प्रॉब्लेम आहे, हे मूव्ह बटन. तर हे जे बटन आहे हे मोटरसायकलचं आहे. तिथे बघा मी क्लिक जर केलं तर ती मोटरसायकल इकडून तिकडे मी सरकवू शकतो आहे. तर हिला जरा लहान करण्यासाठी आपण तिच्या प्लसच्या बटनवरती क्लिक करूया. हे बघा इथे प्लसचं बटन तिच्यासाठी आलेलं आहे, त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तिची साईज लहान करण्यासाठी हे जे पहिला डॉट जो आहे ना त्याला मागे सरकूया, जेणेकरून ते आपल्याला कमी करून भेटेल. हे बघा, त्याची साईज आपल्याला लहान करायची आहे. ओके करूया. तर या प्रकारे ही मोटरसायकल आपल्या समोर इथे आणि ते व्यवस्थित इथं ठेवूया. आणि हा जो कॅरेक्टर यालाही थोडंसं बाजूला घेऊ, इकडे ठेवतो मी जरा. आणि हे कॅरेक्टर इथे घेतो ऍडजस्ट आणि याला इथे ठेवतो. ठीक आहे, आता या प्रकारे ही मोटरसायकल इथे आहे, कॅरेक्टर इथेच आहे. कॅरेक्टरला आपण जरा थोडं चेंज करूया. कॅरेक्टर आपण इथून पोलीसचा घेऊया. 2 नंबरचा हा जो कॅरेक्टर आहे याला पोलीस करूया. ओके करू. याच्या प्लसच्या बटनला क्लिक करू, याला फ्लिप करून घेऊ. उजव्या कोपऱ्यात बघा वरच्या साईडला फ्लिपचं बटन आहे, तिथे मी क्लिक केलंय. ओके केलंय. आता हा जो पोलीस आहे हा याच्यावर बसवायचा आपल्याला, म्हणजे हे कॅरेक्टर याच्यावर आपल्याला बसवायचं आहे याच्यावर. ओके, तर त्यासाठी याचे जे अॅनिमेशन्स आहेत ना ते आपल्याला रिमूव्ह करायला लागतील. तर रिमूव्ह करून आपण काय करूया, प्लसच्या बटनला क्लिक करूया त्याच्या डोक्याच्या शेजारी. आणि हे जे अॅनिमेशन्स आहेत या सगळ्यांना आयडल करून घेऊया. आयडल, आयडल, आयडल. ओके, तर आयडल करून घेतले आपण. आता हा कॅरेक्टर त्याच्यावर बसवायचा आहे, तर मग तो कसा बसवला जाईल ते नीट पहा. आता या कॅरेक्टरला आपण इथे घेतलं, इथे. ठीक आहे, आता तो अजून त्याच्यावर बसलेला दिसत नाही आपल्याला, पण त्याला बसवायचंय. तर मग कसं बसवणार? तर या ठिकाणी आपल्याला बारकाईने नीट बघायचं आहे मी काय करतोय ते. तर इथे आपण क्लिक करणार आहोत आय के या बटनला. ठीक आहे, आय के बटनला मी टच करणार आहे. जसं मी टच केलंय तसे आपल्याला कॅरेक्टरच्या शरीरावर काही काही पॉइंट्स आलेले दिसत आहेत. तर ते पॉइंट्स आपण काय करायचे, योग्य तऱ्हेने आपण त्याच्या हाताला वळवायचं आहे. ठीक आहे, आता हा बसलेला असेल तर ह्याची पोझिशन कशी असेल, या पद्धतीने अशी काहीतरी असेल, अशा प्रकारे. ठीक आहे, कॅरेक्टर त्याच्यावर बसलाय, पण दोन्ही पाय अलीकडून दिसतायत. दोन्ही पाय त्याचे अलीकडच्या बाजूने दिसत आहेत, हे काही प्रॉपर वाटत नाही, बरोबर आहे की नाही? तर मग आपण आता याला एक पाय पलीकडे टाकायला लावायचा. ही बारकाईने प्रोसिजर फार गरजेची आहे शिकून घेणं. तर हे पलीकडे पाय टाकणार कसा? तर त्यासाठी आपण म्हणजे अगोदर तर त्याची पोझिशन नीट करूया, याचा पाय जो आहे तो. ओके,
ओके, तर असं थोडंसं ऍडजस्ट करून घेतलंय मी. अगोदर जेवढं शक्य तेवढं आपण ऍडजस्ट करून घेतलंय. आता याचा पाय पलीकडे टाकायला लावायचा आहे, म्हणून आपण काय करणार, मोटरसायकलला जे प्लसचं बटन आहे हे बघा, जसं प्रत्येक कॅरेक्टरच्या डोक्याच्या शेजारी प्लसचं बटन आहे ना, तसं मोटरसायकलला पण एक आहे. तिथे आपण क्लिक करणार आहोत. मी केलं क्लिक. इथे आपल्याला एक ऑप्शन मिळतो. ओके, इथे एक आपल्याला ऑप्शन मिळतोय. ही वरची रेषा आपण म्हणजे डॉट जो होता ना, तो मागे सरकवला तर कॅरेक्टर काय होतो, लहान होतो. त्याच्या खाली एक रेषा आहे आणि ज्याचं नाव आहे डेप्थ. काय नाव आहे, डेप्थ. हे पॉइंट कुठे आहे, एकदम समोर. तर ह्या पॉइंटला आपण मागे नेणार आहोत. आणि हे जे काही आपल्याला समोर जो काही प्रिव्ह्यू दिसतोय, हा वाला सगळा, हा वाला जो प्रिव्ह्यू आहे पूर्ण एवढा, त्याच्या आतमध्ये बारीक आपल्याला कॅरेक्टर असल्यासारखा दिसतोय. त्याच्याकडे जरा बारकाईने बघायचंय. पण त्याच्या एका पायाकडे, जो पलीकडचा पाय, आता हे आपण मागे मागे घेणार आणि त्याचा पाय एका ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी आल्यावर तो तिथून गायब होणार. हे बघा, पाय त्याचा गायब झालेला मला दिसतोय. ठीक आहे, जसा त्याचा पाय गायब झालेला दिसतोय एक वाला, तसं मी त्याला थांबवलं आणि ओके म्हणालो. तर बघा आपल्याला काय दिसलं, कॅरेक्टरचा पाय पलीकडून गेलेला दिसला. ठीक आहे ना. तर आता याला आपण, हा जो अलीकडचा पाय आहे हा जरा बरोबर इथे ठेवायला लावू त्याला. ठीक आहे ना. तर या प्रकारे तिथे बसवलंय आणि याचे हात वगैरे हे होत आहेत का, जरा मान आपण वळून त्याची पाहूया. म्हणजे जराशी त्याच्या हात हँडलकडे आलेले पाहिजेत. ओके, या प्रकारे. आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला आता ह्याला जर का रेकॉर्ड करून घ्यायचं असेल तर घेऊ शकतो. जर का आपल्याला वाटतं की आता हे प्रॉपर जिथे बसायचं तिथे बसलाय. तर आपल्याला आता रेकॉर्ड जर का ह्याला करायचं असेल तर मग आपण काय करणार, इकडे REC नावाचं जे बटन दिसते, काय दिसते, REC. तर REC बटन आपण दाबण्या अगोदर त्याचा बॅकग्राऊंड जरा ग्रीन कलरचा करून घेऊ. आता मोटरसायकलला पण ग्रीन कलर आहे ना, त्याच्यामुळे बॅकग्राऊंड इथे घेतलेला बरा राहील. आणि ओके करतो. तर ब्ल्यू कलरचा बॅकग्राऊंड मी यासाठी घेतलाय कारण की मोटरसायकलचा ग्रीन कलर आहे, म्हणून ब्ल्यू कलर आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, आपण ऍड बंद केली. चला तर या ठिकाणी आपण आता REC नावाचं जे बटन आहे उजव्या कोपऱ्यातलं, त्याला टच करतोय. आणि या ठिकाणी पहा, तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड ब्ल्यू आहे. त्यातले सर्व फंक्शन गायब झालेले आहेत. कुठेही स्क्रीनवर आता काही डिस्टर्बन्स पण नाही आहे. आणि इथे जो पोलीस आहे तो आता गाडीवर पण बसलेला दिसतोय. आणि याच्यावर आपण जर का टच केलं तर त्याला, आपल्याला समजा जशी हालचाल पाहिजे तशी आपण त्याला दिलेली असेल, तर आपण त्याला, आता सगळं नन केलेलं असल्यामुळे आता इथे काही हालचाल दिसत नाही आहे. तर या प्रकारे आपण आता त्याला रेकॉर्ड करून घेऊ शकतो. त्याच्यावरची हालचाल किंवा तो जो काही बोलत असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहेत. आणि मग आपल्याला कॅरेक्टरला घोड्यावर बसवायचं असेल, गाडीवर बसवायचं असेल, तर सेम या टेक्निक वापराव्या लागतील.
डेप्थ हा एक ऑप्शन आहे ज्याच्यामुळे एक पाय पलीकडे गेल्याचा भास होतो किंवा तशा प्रकारे तो आपल्याला पलीकडून टाकता येतो आणि कुठलाही कॅरेक्टर कुठल्या एखाद्या वाहनावर किंवा एखाद्या घोड्यावर बसवता येतो. तर या प्रकारे आपण कॅरेक्टरला घोड्यावर गाडीवर बसवायचं आहे. तर ही प्रोसिजर नक्की तुम्हाला समजली असेल की घोड्यावर गाडीवर हे नेमकं बसवतात कसं. तर समजला असेल तर फक्त यस टाईप करा. आता इथून बाहेर कसं पडायचं? ओके, तर थोडक्यात आधी तुमचा रिप्लाय येऊ द्या, मग पुढे जाऊ. कारण की रिप्लाय द्यायला तुम्ही स्क्रीनवरून बाजूला गेलेले असता. ओके, तीनच रिप्लाय आलेले आहेत. बाकीच्यांना समजलं आहे की नाही? ओके, बोलताना कसे दाखवायचे? तर बोलताना दाखवायचं असेल तर आपण त्याचे जे अॅनिमेशन होते 1, 2, 3, 4, 5, 6 अॅनिमेशन आपण कॅरेक्टरचे काय केले? नन करून घेतले होते. तर ते ऑन केलेले पाहिजे. तर तो बोलेल. बोलताना दाखवता येऊ शकतो किंवा गाडीचे टायर पळतात पहा. पोलीस त्याच्यावर बसला आणि त्याच्यावर टच केलं तर गाडी पळताना दिसेल ना, तर त्यावेळेस म्हणजे गाडीचे जे टायर आहेत ते असे फिरलेले दिसतील. त्यावेळेस तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग जर केलं, वर कॅरेक्टर बसलेला असेल, तर ते रेकॉर्डिंग घेऊन आपण मग पुढे त्याला गाडी पळवल्यासारखं एडिटिंग करणार आहोत. मोटरसायकल कशी चालू करायची? तर चालू ऑलरेडी त्याच्यावर डबल टच केलं किंवा एकदा दोनदा त्याच्यावर टच करत राहिलो आपण, की ते अॅनिमेशन जे काय आपण दिलेले असतील गाडीला, तर ते अॅनिमेशन त्या प्रकारे प्ले होतील. पहिलं टच केला पहिलं प्ले होईल, दुसरा टच केला दुसरा अॅनिमेशन प्ले होईल, तिसरा टच केला तिसरं अॅनिमेशन प्ले होईल. तर तशा प्रकारे आपण कॅरेक्टरला किंवा गाडीला त्या क्रमाने आपल्याला तसे अॅनिमेशन द्यावे लागतात किंवा सगळ्याचे सगळे अॅनिमेशन द्यायची पण गरज नाही. फक्त 2-3 जरी अॅनिमेशन दिले किंवा एक जरी दिला तरी आपलं काम रेकॉर्डिंग पुरतं तेवढ्या पुरतं आपण बघून घेऊ शकतो. पुन्हा दुसरं अॅनिमेशन देऊन दुसरं रेकॉर्डिंग करू शकतो. ओके, तर रेकॉर्डिंग बंद कशी करायची? ओके, नसेल समजलं, संगीता मॅडम नाही म्हणतायत, नयना मॅडम नाही म्हणतायत. तर ह्या स्टेप्स छोट्याच आहेत, थोड्याशा अधिक स्टेप्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला थोडा रिपीट व्हिडिओ पाहून पॉज करत हे तर करावं लागेल. तेव्हा तुम्हाला सुद्धा हे सगळ्यांना समजेलच. ओके, तर इथे आता हा जो कॅरेक्टर आहे आणि हे सगळं काही स्क्रीनवरती काहीच डिस्टर्बन्स नाही. पण इथून बाहेर पडायचं असल्यावर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा क्रोमा टूल असं खाली लिहिलेलं आहे. क्रोमा टूल त्याच्यावर तुम्हाला त्या लोगोवरती क्लिक करायचंय. तेव्हा आपण इथून पुन्हा पूर्ववत येत असतो. हे पहा, इथे आपण कॅन्सल म्हणायचं आहे आणि ओकेला क्लिक करायचं आहे. आपण पुन्हा पहिल्या जागी आलेलो आहोत. ओके, तर अशा प्रकारचे ऍडव्हर्टायझिंग येतील बरं का, तर आपल्याला त्या बंद कराव्या लागतील. तर याप्रमाणे आपण हे करायला शिकलो आहोत. अॅनिमेशनच्या आयकेच्या बटनला समजा तुम्ही अनटच केलं, तर बघा तो कॅरेक्टर पूर्वस्थितीत आलेला दिसतोय. आता याचा पाय पलीकडे का गेला एवढंच तुम्हाला फक्त एकदा सांगतो, म्हणजे की ज्यांना नाही समजलं त्यांना कळेल. हे बघा, हे 2 कॅरेक्टर आधी एकावर एक घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे ना? 2 कॅरेक्टर जेव्हा तुम्ही एकावर एक घेता, त्याच्यानंतरच तुम्हाला डेप्थ ऑप्शन क्लिक करायचं आहे. जस्ट बघा इथे हा जो प्लसचा बटन आहे गाडीच्या तिथे दाखवलेला, त्या गाडीला टच करायचंय. त्या प्लसच्या बटनला टच करायचंय आणि हा डेप्थ वाला जो ऑप्शन आहे, हा खालचा डेप्थ आहे आणि वरचा गाडी छोटी करायची असेल त्याच्यासाठीचा ऑप्शन आहे. गाडीच नाही, ते घोडा पण असू शकतो. कॅरेक्टर त्याला आपण म्हणूया. तर कॅरेक्टरला जे स्पेशल कॅरेक्टर घेतले त्याच्यासाठी हे ऑप्शन खाली येतात. जे नॉर्मल कॅरेक्टर तुम्ही घेतात त्याला हे डेप्थ ऑप्शन दिसणार नाही. फक्त साईज ऑप्शन दिसतो. पण स्पेशल कॅरेक्टर मधून जो कॅरेक्टर आपण घेतो त्याला मात्र डेप्थ ऑप्शन तुम्हाला दिसेल. ठीक, तर या ठिकाणी आता साईज जर आपण बघितली त्याच्या खाली आहे डेप्थ. तर डेप्थ तुम्ही कमी 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 करत गेलात आणि थोडंसं बारकाईने आपल्याला जरा त्या कॅरेक्टरच्या पायाकडे बघावं लागेल. मागे 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 सरकवल्यावर. तर एक अशी वेळ येते की ज्यावेळेस तो पाय गायब होतो आणि तिथे थांबायचे. बस एवढंच टेक्निक आहे. बाकी काहीही गाडीवर घोड्यावर बसवण्याचं जे टेक्निक आहे याच्यात काही वेगळेपण नाही. डेप्थ कसं घ्यायचं एवढंच एकदा तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी ज्यांना नाही समजलं त्यांना म्हणजे खास करून हे मी पुन्हा सांगितलंय की डेप्थ नावाचा ऑप्शन तुम्हाला जो आहे ना ते मागे मागे बॅक करत जायचंय आणि अशा एका म्हणजे त्या जाळीतून बघितल्यासारखं बघायला लागतं. पुन्हा एकदा बघा, इथे क्लिक केलं आता हे सगळं तुम्हाला दिसतंय. एवढं सगळं तुम्हाला दिसतंय आणि याच्या आतमध्ये पोलीस आहे त्याचे 2 पाय पण दिसतायत जरा बारकाईनं बघितलं तर.
आणि गाडी आणि तो कॅरेक्टर किंवा घोडा आणि तो कॅरेक्टर हे एकावर एक अधिक घ्यायचेत आणि मग डेप्थ ऑप्शन कमी करायचा. तर डेप्थ जसं जसं आपण ऑप्शन कमी करू तसं तसं आपल्याला एका विशिष्ट पॉइंटला त्याचा पाय गायब झालेला दिसेल, पलीकडे गेलेल्याचा भास होईल. तर त्यावेळेस तुम्ही तिथे थांबायचंय आणि थांबलात की तुम्ही ओके करा आणि मग प्रॉपर इथे तुम्हाला दिसेल की खरंच त्याचा पाय पलीकडून गेल्याचा दिसत आहे. ठीक आहे, तर त्याला डेप्थ नावाचा ऑप्शन तुम्हाला वापरावा लागेल. आता तुम्हाला डेप्थ ऑप्शन वापरूनच हे सगळं करता येणं शक्य आहे. एवढं तर तुम्हाला आता समजलं असेलच. नयना मॅडम यस म्हणत आहेत आणि संगीता मॅडम तुम्हालाही समजलं असेल असं मला वाटतंय. कारण की डेप्थ हाच एक याच्यातला महत्वाचा पार्ट होता. आणि काल बोलले होते कोणीतरी की रेकॉर्डिंग करताना मग हे सगळे मेनू येणार वगैरे वगैरे. तर ते मेनू कसे गायब होतात तेही तुमच्या लक्षात आणून दिलंय. REC रेकॉर्डिंग नावाचं बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि मग ती जी फुल स्क्रीन आहे ती तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डर ऍपच्या मदतीने रेकॉर्ड करावी लागते. मग मी दिलेला जो स्क्रीन पल असेल किंवा तुम्हाला दुसरा कुठला वापरण्याची इच्छा असेल तर त्याने तुम्हाला स्क्रीनवर रेकॉर्डिंग करावी लागेल. आणि कॅरेक्टरचे जे अॅनिमेशन आहे ते सध्या आयडल मी यासाठी करून घेतले होते की तिथे टच झाल्यावर तुम्हाला काही म्हणजे समजायला अवघड जाऊ नये याच्यासाठी. पण तुम्ही मात्र ते अॅनिमेशन बंद नाही केले तरीही चालतंय. ठीक आहे, मी बंद केले फक्त तुम्हाला समजून सांगताना डिस्टर्बन्स होऊ नये. मी जर का तसं ठेवलं असतं काही डिस्टर्बन्स झाला असतं तर तुम्हाला त्या गोष्टी कळल्या नसत्या. म्हणून मी हे आयडल केलं याच्यासाठी की कुठेही त्याचा अॅनिमेशन मध्ये येणार नाही आणि डिस्टर्बन्स होणार नाही. तर या प्रकारे आपल्याला हे करता येईल. आणि गाडीला पण अॅनिमेशन असतात बघा. गाडीच्या सुद्धा आपल्या बटनला जेव्हा आपण क्लिक करतो ना तेव्हा या ठिकाणी ॲनिम 1, ॲनिम 2, ॲनिम 3, ॲनिम 4 वगैरे अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले असतात. याला जर तुम्ही टच केलं तर ॲनिम 1 काय आहे, ॲनिम 2 काय आहे त्याला तुम्ही टच करून पहा. तर गाडीचं काय काय नेमकं ते अॅनिमेशन येतात हे तुम्हाला थोडासा त्याचा अभ्यास लागेल किंवा त्याचं माहिती असावी लागेल. तर त्यासाठी तुम्ही गाडीच्या सुद्धा प्लसच्या बटनला ते करून बघू शकता. तर या प्रकारे अॅनिमेशन आपल्याला तिथे वापरता येतात. आणि तसे अॅनिमेशन आता ही गाडीची पळती आहे. तर ते जर का तुम्ही रेकॉर्डिंगच्या वेळेला जर तसं केलं तर गाडीचे पण चाकं फिरलेली दिसतील, पोलीस तसाच बसलेला दिसेल. त्याची छोटीशी स्क्रीन रेकॉर्डिंग आपण दुसऱ्या काइन मास्टर किंवा इतर एडिटिंगच्या ॲपमध्ये घेऊन त्याला तिकडे पळवणार पण आहोत. इथे तुम्हाला जागेवरच पळवलेला दिसेल. इकडून या बाजूने त्या बाजूकडे गेलेला दिसणार नाही आणि त्याची आपल्याला आवश्यकता पण नाही. आपल्याला आवश्यकता एवढीच आहे की चाकं त्याची चालू पाहिजेत आणि पोलीस त्याच्यावर प्रॉपर पोझिशन मध्ये बसलेला पाहिजे. त्याचं आपल्याला छोटंसं एक रेकॉर्डिंग पाहिजे 5-10 सेकंदाचं. आणि तेच आपण काइन मास्टर मध्ये गेल्यावर त्याला या बाजूपासून त्या बाजूकडे किंवा रस्त्याने आपण पळवणार आहोत. कसं पळवणार ते थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला टेक्निक नक्की शिकायला भेटेल. तर ते काइन मास्टर मध्ये जुगाडबंदी होतील. तर सध्या आपल्याला लक्षात घ्यायचंय की कॅरेक्टरच्या कुठल्याही हालचाली छोट्या छोट्या भागामध्ये एक 5-5, 10-10 सेकंदाच्या भागामध्ये आपल्याला त्याच्या रेकॉर्ड करून म्हणजे तुकडे तुकडे व्हिडिओचे घ्यायचे आहेत आणि ते गॅलरीत घेऊन मग त्याचा एक प्रॉपर सिक्वेन्स लावून आणि एडिटिंग करून त्याचा व्हिडिओ तयार होतो. तर अशा प्रकारे आपण इथे याच्याबद्दलची माहिती बघितलेली आहे. आता अजून एक ऑप्शन जो आपल्याला बघायचा आहे तो हा आहे इथे ह्या शेजारचा. ओके, याचा तर बॅकग्राऊंड समजा ग्रीन करून घेतो अगोदर. ओके, आता इथे ग्रीन बॅकग्राऊंड आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या शेजारी आपण काय करूया, हा हा जो ऑप्शन आहे ना हा कशासाठी असतो किंवा याचा नेमका उपयोग कसा होईल. ओके, तर आपण इथे क्लिक करणार होतो या ऑप्शनला. तर मी बघा क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपण याला इकडे सरकू शकतोय पहा. ठीक आहे ना, क्लिक केल्यानंतर जर हे क्लिक नाही केलं तर या कॅरेक्टरला किंवा याला बॅकग्राऊंडला मी हलवू नाही शकत. तो फिक्स राहतो. तो एकदम फिक्स राहतो. जस्ट मी काय करतो बॅकग्राऊंड जरा चेंज करतो म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. ओके, तर अशा प्रकारचा एक बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, आधी तुम्ही एकापेक्षा अधिक कॅरेक्टर इथे घेतलेले आहेत आणि समजा तुम्हाला एक कॅरेक्टरमुळे दुसऱ्या कॅरेक्टरला हलतोय किंवा डिस्टर्बन्स होतोय.
ठीक, तर ह्याच्यामुळे समजा आपल्याला 2 कॅरेक्टर समजा दाखवायचे आहेत आणि याच्यापेक्षा अधिक कॅरेक्टर तुम्ही इथे घेतलेले आहेत आणि तुम्हाला एकमेकांचा डिस्टर्बन्स तिथे होऊ नये किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करताना त्याला तुम्हाला स्टेप बाय स्टेप आणायचे समोर, तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी वरच्या ऑप्शनला क्लिक करावं लागतं. हे पहा, इथे तुम्ही क्लिक करणार आहात. आता मी करतो. क्लिक केल्यानंतर काय होतं, याला आपल्याला बाजूला सरकवता येतं. हा जो कॅरेक्टर आहे याला आपण खालच्या मूव्हच्या बटनला आपण म्हणजे थोडंसं बाजूला सरकवायचं आणि पुन्हा या बटनला आपण आता टिक केलं होतं, पुन्हा एकदा टिक करायचंय. पुन्हा टिक केलं की मग हा कॅरेक्टर जो आहे ना तो आपण इकडे मूव्ह करू शकतो, बाजूला ठेवू शकतो त्याला. पुन्हा त्याला वरच्या ऑप्शनला क्लिक करायचंय, पुन्हा याला बॅकग्राऊंडला इथे आणायचंय आणि योग्य तऱ्हेने तो आल्यानंतर व्यवस्थित त्याची पोझिशन फिक्स करून घ्यायची आहे. ओके, आणि पुन्हा त्या ऑप्शनला क्लिक करायचंय. आता बॅकग्राऊंड हलत नाहीये, कॅरेक्टर मात्र एकच दिसतोय. या कॅरेक्टरचं काम झालं की तुम्हाला लगेच काय करायचं, पुन्हा त्या वरच्या ऑप्शनला क्लिक करायचंय, याला इकडे सरकवायचंय आणि ह्याला पुढे घ्यायचंय, याला अनचेक करायचं, पुन्हा इथे पुढे घ्यायचं. म्हणजे हा ऑप्शन जो आहे ना, हा ऑप्शन तुम्हाला वारंवार टिक अनटिक टिक अनटिक करावं लागेल. कारण की त्याला टिक केलं की बॅकग्राऊंड मूव्ह होईल, अनटिक केलं की लगेच तो बॅकग्राऊंड फिक्स होईल. तर या पद्धतीने फिक्स केला तर तुम्हाला कॅरेक्टर इकडून तिकडे हलवता येईल. तर या पद्धतीने आपण कॅरेक्टर स्क्रीनवर आणला, पुन्हा पहिला वाला याच्यातला कुठला तरी कॅरेक्टर इकडे बॅकग्राऊंडला इकडे टाकून दिला, तर त्यामुळे काय होतं की आपल्याला काम करणं सोपं जातं. तर यासाठी असा ऑप्शन जो आहे ना तो मधला वाला, तो त्या कामाचा आहे. आपण म्हणजे जसे म्हणतात ना की पडद्यावर काही कॅरेक्टर ऍक्टिंग करत असतात आणि काही कॅरेक्टर त्यांची थोड्या वेळाने ऍक्टिंग होणार असते. त्यामुळे ते कुठे असतात, मेकअप रूम मध्ये किंवा कुठेतरी तयारी करून बाजूला बसलेले असतात, पण ते स्टेजवर कोणाला दिसत नाहीत. जस्ट एका पडद्याच्या आडून उभा असतात, तिथेच असतात, पण पडद्याच्या आडून उभा असतात. सेम तसा प्रकार आहे हा. इथे कॅरेक्टरची ही मुख्य स्क्रीन आहे, ह्याच्यावर जे ऍक्टिंग करणार ते इथे दिसणार, जे ऍक्टिंग करत नाहीत ते इथे लपून ठेवायचे बाजूला. तर या प्रकारे थोडस स्मार्टली उपयोग करण्यासाठी याचा तुम्ही उपयोग करू शकता. कारण काय की तुम्ही एकदा कॅरेक्टर आणले, सजवले, सगळं केलं आणि ते नेमकं आता तुम्हाला एक एक कॅरेक्टरची त्याची ऍक्टिंग करून त्याची रेकॉर्डिंग करायची आहे, तर त्यामुळे ते सोपं जाईल ना. कॅरेक्टर सगळे सजवून त्यांचं मेकअप सगळं रेडी ठेवलाय आणि आता फक्त एकेकाला ऍक्टिंगला पाठवायचं बाकी राहिलंय. सेम असा हा प्रकार होईल. तर त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही कॅरेक्टर एकदा नेमकं जसे पाहिजे तसे इम्पोर्ट केले, त्याच्या हातामध्ये काहीतरी प्रॉप दिले, काय काय पाहिजे ते केलं, त्याला अॅनिमेशन देऊन ठेवलं, सगळं केलं. पण आता सगळ्यांची एकाच वेळेला ऍक्टिंग होणार आहे का? तर नाही होणार. त्यातल्या एकाची होईल, दोघांची होईल, सोबत सोबत असं काहीतरी असेल. तर त्या त्या वेळेला ते कॅरेक्टर आपल्याला इथे स्क्रीनवर आणायचे आहेत आणि जे नाही, सध्या ज्यांची ऍक्टिंग सुरू नाही ते बाकींना बाजूला लपवून ठेवायचे आहेत. तर या स्टेपने आपल्याला ते करायचंय. जसं आता तुमची जानेवारीमध्ये गॅदरिंग असणार आहे, तर ते गॅदरिंगच्या वेळेला तुम्हाला अनुभव आलेच असतील ना, की मुलं तयार झालेले जरा एका कोपऱ्याला बाजूला उभा केलेले असतात. ज्यांची ऑलरेडी ऍक्टिंग सुरू आहे ते स्टेजवर नाचत असतात किंवा ऍक्टिव्हिटी सादर करत असतात. बाकीचे ज्यांचं त्याचे मागे नंबर आहे ते मेकअपची तयारी करतात. तर याच प्रकारे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जे कॅरेक्टर आपण तयार करून ठेवले आहेत पण त्यांची सध्या ऍक्टिंग स्क्रीनवर नाही, तर ते आपण बाजूला तिथे तयारी करून त्यांची ठेवलेली असेल आणि मग नंतर जसं लागेल तसं एकेकाला आपण समोर घ्यायचे आणि त्यांच्याकडून ऍक्टिंग करून रेकॉर्डिंग करायची आहे. तर असाच हा प्रकार आहे. ओके, झोपडीचा बॅकग्राऊंड कसा घेतला? झोपडीचा बॅकग्राऊंड घेण्यासाठी मी बॅकग्राऊंडला वरच्या बाजूला क्लिक केलं बघा आणि बॅकग्राऊंड 2 हा घेतलेला आहे. बॅकग्राऊंड 2, बॅकग्राऊंड 3, बॅकग्राऊंड 5 पर्यंत इथे बॅकग्राऊंड आहेत. पण ह्या बॅकग्राऊंडशी आपल्याला काही घेणं देणं नाही. या बॅकग्राऊंडचा आपल्याला काही उपयोग पण नाही. हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी केलंय मी. ओके, तर आपल्याला फक्त लागणार आहे ग्रीन आणि ब्ल्यू कलरचे बॅकग्राऊंड. कारण की त्याच्यावर आपण रेकॉर्डिंग करणार आणि ती रेकॉर्डिंग छोट्या छोट्या क्लिप ज्या आहेत त्या आपण काइन मास्टर मध्ये घेणार आणि तो बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार आणि आपल्याला हवा तो बॅकग्राऊंड काइन मास्टर मध्ये तिथे बॅकग्राऊंडला वापरायचा आहे. स्टोरीच्या रिलेटेड आणि त्या स्टोरीला योग्य तो समजा सुंदरता देईल अशा प्रकारचा बॅकग्राऊंड आपण काइन मास्टर मध्ये जोडणार आहोत. इथे जेवढे कॅरेक्टर आपण तयार करणार आहोत ते सगळे बॅकग्राऊंड रहित असतील. बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला ग्रीन स्क्रीन आणि ब्ल्यू स्क्रीनचा उपयोग होणार आहे आणि मग ते काइन मास्टर मध्ये गेल्यावर ते स्क्रीन काढून टाकले जातात आणि निव्वळ उरतील ते फक्त कॅरेक्टरचे ऍक्शन्स. लक्षात येते का तुमच्या? त्यामुळे या बॅकग्राऊंडला बोलून जाऊ नका, इथला बॅकग्राऊंड फारच चांगला वाटला, हाच मला पाहिजे होता किंवा यानेच काय आता हे कसा मी स्टोरी मध्ये वापरेल. तर हे असं नाही. तर मी जे काही तुम्हाला सर्च मॅनचं ऍप जे सांगितलं, इमेज सर्च मॅन, त्याच्यामधून तुम्ही बॅकग्राऊंड डाउनलोड करून घेऊ शकता
आणि तेच बॅकग्राऊंड आपण काइन मास्टर मध्ये स्टोरीमध्ये वापरणार आहोत. या ऍप्लिकेशनची रेकॉर्डिंग आपण काइन मास्टरला घेऊ शकतो का? तर नक्कीच घ्यायचंय आपल्याला. आणि काइन मास्टर मध्ये हे रेकॉर्डिंग घेऊनच व्हिडिओ तयार होणार आहे. डायरेक्टली याच्यात व्हिडिओ तयार होत नाही, तेवढी ॲबिलिटी या ऍप मध्ये नाही अजून. ठीक आहे. तर हे फक्त कॅरेक्टरचे ऍक्शन देऊ शकतो. रेकॉर्डिंग आणि त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला लगेच इथे एवढ्या पद्धतीने करता येण्याची सोय दिलेली नाही. ठीक, चला तर या पद्धतीने आपण हे करून घेतलं आहे आणि आपण आता याला वापरायला शिकलो आहोत. तर 9:47 झालेले आहेत. तर आपल्याला ओके, आपल्याला जर काही समजा तुम्हाला बोलायचं असेल, काही प्रश्न विचारायचा असेल, तर तुम्ही विचारू शकणार आहात. तर मी काही वेळासाठी स्क्रीन स्टॉप सुद्धा करेल. तर शेवटचे 10 मिनिटे आपल्याकडे शिल्लक राहिलेत. तुम्हाला जे जे प्रश्न आले असतील किंवा प्रश्न विचारायचे वाटत असतील तर तुम्ही ते विचारू शकणार आहात. त्यासाठी मी माईक सुद्धा इनेबल करतो. ज्यांना बोलायचंय त्यांनी स्वतः माईकला टच करा. कुणी अगोदर बोलत असेल तर माईक सुरू करू नका. सर तुम्ही ते तुमची स्क्रीन प्लस तुम्ही कसं करता ते जरा वेगळं आहे. आपण सध्या कार्टूनच्या अॅनिमेशन मध्ये आहोत, नाहीतर आपला विषय भरकटला जाईल. ओके. जर विचारायचं असेल तर तुम्ही शेवटला वाटल्यास हा ट्रेनिंग प्रोग्राम संपल्यावर असं काही विचारलं तरी त्याच्याबद्दल नक्की उत्तर मिळेल. पण काय की आपण आता नेमकं मुख्य मुद्द्यावर एकदम असं सगळे ज्वलंत झालेलं, सगळे अलर्ट झालेलं होतं आणि अचानकच मी काहीतरी वेगळा मुद्दा घेईल तर आपण याच्यापासून लांब जाऊ किंवा आपला कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे ब्रेक होईल. हॅलो सर, हा, बोला. तुम्ही ते इमेज घेतली ना ती कुऱ्हाडवाली, तर हम्म. ते कुठल्या याच्यातून घेतली ती कुऱ्हाडवाली पण तिथूनच घेतलेली आहे, इमेज सर्च मॅन मधून. इमेज सर्च मॅन. ओके. तिथे तुम्हाला कीवर्ड टाकायचा, सर्च करायचं आहे आणि योग्य ती इमेज तुम्हाला तिथे भेटेल आणि त्याच्यात भरपूर साऱ्या वेगवेगळ्या इमेज दिसतील, त्यातली योग्य वाटेल ती घ्यायची. हॅलो सर, बोला. कॅरेक्टर कसं काय लपवायचं सर? कॅरेक्टर कसं लपवायचं ह्याच्यावर तर किती वेळा मी रिपीट बोललो. ते वरचा जो ऑप्शन आहे ना प्रॉप्स आणि बॅकग्राऊंडच्या मधला, त्याला टच केलं की आपल्याला तो बॅकग्राऊंड बाजूला मूव्ह करता येतो, ती इमेज. आणि पाठीमागे ग्रीन कलर दिसतो, त्याच्यावर नेऊन त्याला बाजूला ठेवायचे. मूव्ह करण्यासाठी प्रत्येक कॅरेक्टरच्या खाली एक पिवळी पट्टी आहे आणि त्याच्यात मूव्ह असं लिहिलेलं आहे, त्याला तुम्ही टच करून तो कॅरेक्टर हलवू शकता. आलं का लक्षात कोण बोललं आता? हो सर, आलं लक्षात. ओके. तर आणखी कोणाला प्रश्न विचारायचे? प्रश्न पटापट विचारा, फार वेळ लावू नका, जेणेकरून जास्त प्रश्न कव्हर होतील. संपले काय प्रश्न? सर आजच्या सेशनचा व्हिडिओ तुम्ही ग्रुपवर पाठवणार आहे ना? नाही, आपल्याला शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग इन करून व्हिडिओ बघायचे आहेत. कोर्सेस तुम्हाला ऍक्सेस देण्यात आलेले आहेत सर्वांना. सर काल तुम्ही नव्हतात का मॅडम? हॅलो सर, हॅलो. हा, बोला. सर पिक्सल लॅब मधून पिक्सल लॅब मध्ये इरेजर इमेज घेतलो ना कुदळची, तर ते कुदळची इमेज सर हँड पीएनजी इमेज, त्याच्या ते हँड पीएनजी इमेज कुठून घेतला सर? ओके, एक मिनिट. हँड पीएनजी जी इमेज आहे ना, तर ती कुठून घेतली? तर ती इमेज आपण पोर्टलवर ऑलरेडी ठेवलेली आहे. इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये तुम्हाला दाखवतो जरा. जे नवीन आहेत, समजा कालही समजा एखाद्याचं सेशन मिस झाला असेल किंवा काही अडचण असू शकते परवा आणि काल, तर पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, तुम्ही शाबास गुरुजी पोर्टलवर कुठे काय दिलेलं आहे आणि तुम्ही हँड पीएनजी इमेजेस, मी जे ऍप सांगतोय वेगवेगळे, त्या सगळ्यांच्या लिंक्स पण तिथे अवेलेबल आहेत आणि इतर पण लिंक ज्या सपोर्टेड लागणार आहेत त्या सर्व लिंक तिथे ठेवलेल्या आहेत. ते मी पहिल्या दिवशी पण दाखवलं होतं आणि आता पण दाखवतो. पण अगोदर मला वाटतं प्रश्न घेतलेले बरे राहतील. तुमचा प्रश्न नक्कीच मी कव्हर करेल, पण जरा वेळात, म्हणजे काय की तोपर्यंत हे प्रश्न संपलेले असतील. ओके. आणि मी शेवटी ज्यांना कोर्स कुठे बघायचा आहे काय याच्याबद्दल अजूनही शंका राहिली असेल तर ते नक्की मी कव्हर करतो थोड्याशा प्रश्न सगळे संपायच्या म्हणजे संपल्यानंतर.
ओके, तर ज्यांना प्रश्न विचारायचे पटकन आपण प्रश्न विचारावा. हँड पीएनजी शिवाय तुमचा प्रॉप्स तुम्हाला डिझाईन करताच येणार नाही, हे पक्क लक्षात ठेवा. हँड पीएनजी आपण कोर्समध्ये इम्पॉर्टंट लिंक्सच्या सेक्शन मध्ये दिलेले आहे. आता हे मी वारंवार प्रत्येकाला सांगतच आहे मेसेज मध्ये जेव्हा किंवा मला प्रश्न विचारला जातोय, पण इम्पॉर्टंट लिंक्स नेमकं आहे कुठे तो सेक्शन, हे सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल, जो की अगोदरच आपण पहिल्या दिवशी जे दाखवलं होतं, पण तरी देखील रिपीट करतो. ओके, प्रश्न आणखी ज्यांना कोणाला असतील पटापट प्रश्न विचारा. हम्म. आज आपण नमस्कार जेवढे सर. ऍप लिहितो या ठिकाणी वापरलेले आहेत त्यांची लिंक आपण ग्रुपवर द्यावी असं बरं. मला वाटते. बरं, ठीक आहे, लिंक्स ग्रुपवर देतो फक्त ऍपची, पण बाकी सर्व तुम्हाला तिथे कोर्समध्ये बघण्याची सवय तुम्ही लावली ना, तर फायदा काय होईल तुमचा, की समजा आता हा 6-7 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम एकदा संपला, तर तुम्ही रोज रोज कुठे लिंक बघत बसणार आहात. त्यापेक्षा तिथे तुम्ही कोर्स लॉग इन करणे, त्याच्यात इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये सेक्शन मध्ये गेलात, ते ऑलरेडी सगळे लिंक्स तुम्हाला दिलेले असतील, त्यामुळे तुम्हाला कोणावर डिपेंड नाही राहावं लागणार. आणि ही चालू चालू कोर्समध्ये तुम्ही जर का ह्याच्यावर समजा तुम्ही सवय नाही लावून घेतली, तर नंतर तुम्ही कोणाला विचारणार इम्पॉर्टंट लिंक्स कुठे आहे, कसं आहे, काय आहे. त्यापेक्षा आता समजूनही घ्या आणि त्याचा वापर करण्याची सवय लावली तर डिपेंडन्सी कमी होईल. तुम्हाला कोणाला फोन करावा नाही लागणार, मला ती लिंक पाठवा, लिंक पाठवा, लिंक पाठवा. आणि वर्षभर ते नमस्कार. रेकॉर्डेड कोर्स तुमच्याकडे असणार आहे लॉग इन मध्ये, त्याच्यामुळे तुम्ही किती वेळा जेव्हाही केव्हा तुम्हाला आठवण होईल तेव्हा तुम्ही त्या कोर्समध्ये आला, तिथेच लिंक, तिथेच सगळ्या गोष्टी जागेवर भेटतील. ह्या ग्रुपमध्ये आले गेले काय कुठे काय सापडणार ग्रुप वगैरे अशा काही झंझटी राहणार नाही. ओके, ठीक आहे. कॅन यू शेअर ऍप नेम्स? हा, बोला सर. दुपारला मी कॉल केला होता त्या बेनिम ॲप बद्दल. बरं. हा, तर ते स्क्वेअर कसे काय तयार केले मग तुम्ही? स्क्वेअर शेप मध्ये आहे ना सर. नाही, शेपमध्ये आहे, पण मी तयार केल्यानंतर ते वेगवेगळे दिसत होते मग ते व्हिडिओ. एकावर एक ठेवायचे ना, एक बाजू एकावर एक ठेवायला लागेल ना. मग ते क्लिअर दिसत नव्हते, एक सेपरेट सेपरेट दिसत होते. मी बरोबर ठेवले, तुम्ही ठेवले नसतील, तेवढी थोडीशी जास्त एनर्जी लावायला लागेल एकदम. स्टिकर मधूनच घेतले ना ते? हो, स्टिकरच्या आतमध्ये शेप नावाची कॅटेगरी आहे. हा, तिथूनच घेतले होते मी पण. स्क्वेअर घ्यायचे आणि जी एक लाईन आहे ती एकावर एक बरोबर सेम मॅच करायची. कारण मी जेव्हा प्ले केला व्हिडिओ तेव्हा ते सेपरेट सेपरेट दिसत होते, जशा प्रकारे घेतले मी तसे स्क्वेअर दिसत होते, पूर्ण स्क्वेअर मध्ये नाही दिसत होतं. आता मी जसं केलं तसं तुम्ही आधी डिझाईन केलं होतं का? हो, तसंच डिझाईन केलाय. मग ठीक आहे ना, सेपरेट येऊ द्या ना, काय अडचण आहे, पण तुम्हाला स्क्वेअर तर दिसतील ना. अगोदर सगळे स्क्वेअर घ्या, सगळे टोटल जेवढे लागतील तेवढे. मग ते स्क्वेअर काढून डिझाईन पूर्ण तयार होईल आणि मग त्याच्यात तुम्हाला जे पाहिजे ते आकडे येतील नंतर. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये स्क्वेअरच्या मध्ये जी आडवी रेषा काढतो तिरपी, तिरप्या रेषेचे ऑप्शन नाही आहे तिथे. बाण घ्या. हो, बाणचे ऑप्शन आहे. बाण घ्या आणि बाणाला हे करा, तुम्ही रेषा द्या त्याला, म्हणजे हे करा, तशी डायरेक्शन द्या जिकडे पाहिजे तिकडे. त्याला रोटेट करू शकता ना तुम्ही. ठीक आहे ना. सर, मला कोर्स दिसत नाही लॉग इन केलं तरी सुद्धा. तुम्ही मला वैयक्तिक रिप्लाय टाका, तुम्ही पेमेंट केलेला ईमेल आयडी मला वैयक्तिक रिप्लाय करा आणि त्याच्या सोबतच लिहा की मला कोर्स दिसत नाही लॉग इन केल्यानंतर सुद्धा. लॉग इन आधी करणं आवश्यक आहे, लॉग इनच केलं नसेल तर कोर्स दिसण्याचा विषयच नाही. जर पेमेंट केलेल्या ईमेल आयडीने तुम्ही एकदा लॉग इन केलंय तरी पण कोर्स दिसत नसेल तर तो ईमेल आयडी मला पाठवा की मी लॉग इन केलंय परंतु कोर्स दिसत नाही आणि हा त्याचा ईमेल आयडी मी लॉग इन करायला वापरलेला. तर पेमेंट करताना वापरलेल्या ईमेल आयडीत आणि तुम्ही पाठवलेल्या ईमेल आयडीत काय तफावत आहे ती बारकाईनं ती असेल काही त्याच्यात छोटी मोठी दुरुस्ती, तर ती दुरुस्ती करून तुम्हाला तो कोर्स लगेच दिसेल. सर, कुठे पाठवायचं? वैयक्तिक माझ्या नंबरवरती, जिथे तुम्हाला कार्टून अॅनिमेशनचा जो कम्युनिटी ग्रुप आहे त्याला ऍडमिन म्हणून आहे मी, तर तिथे तुम्हाला शाबाद गुरुचा लोगो असलेला जो नंबर आहे त्यालाच पाठवा किंवा 888822 असा तुम्ही नंबर पण लिहून घ्या. तुम्हाला माझ्याकडून वैयक्तिक रिप्लाय येतात का मीटिंगला जॉईन करण्याचे वगैरे, तर तोच नंबर त्याला रिप्लाय करा. ओके, थँक्यू सर. ओके, चला, तर आता कोणाचे प्रश्न राहिलेले नाहीये, तर मी या ठिकाणी ज्यांना वाटतं की मला कोर्स कुठे बघायचा आणि ते इम्पॉर्टंट लिंक सेक्शन वारंवार मी सांगत राहील 6 दिवस, तो कुठे आहे हेच माहिती नाही अजून, तर तुम्ही माहित करून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा इथे गुगल क्रोमला ओपन करतो आहे.
ओके, गुगल क्रोमला मी ओपन केलंय आणि ते आपल्याला टाईप करायचं आहे शाबास गुरुजी. ओके, बस एवढं टाईप करायचं तुम्हाला शाबास गुरुजी. वर्षभरात तुम्ही केव्हाही या, शाबास गुरुजी गुगल क्रोम वरती टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदाच shabassguruji.com असं आलेलं आहे आणि त्याच्यावर आपण टच करायचे. आणि टच केल्यानंतर जेव्हा आपल्याकडे शाबास गुरुजी पोर्टल ओपन होतं त्यावेळेस आपण वरच्या आडव्या 3 रेषांना क्लिक करायचं आहे. याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून दिलेला आहे तुम्हाला, कोर्स ऍक्सेस लिंक नावाचा. याच्यामध्ये या लॉग इनला बटनला क्लिक करा आणि इथे 10 सेकंद कमीत कमी आपल्याला इथे वाट बघायची आहे. रजिस्टर नाव जे बटन दिसते त्याच्या खाली साइन इन विथ गुगल अशा प्रकारचं एक ऑप्शन येईल, तर त्याला आपण टच करून विदाउट पासवर्ड लॉग इन करू शकतो आणि ते एकदम सिक्युअर लॉग इन आहे, तुमच्याशिवाय दुसरं कोणी पाहू पण शकत नाही. हे बघा, साइन इन विथ गुगल असा ऑप्शन आला. 1 सेकंदात ताबडतोब तो गेला, कारण की ऑलरेडी आपलं लॉग इन असल्यामुळे त्याने तो ईमेल आयडी कॅप्चर केलेला असतो. म्हणून ते साइन इन विथ गुगल लगेच जाऊन ईमेल आयडी त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतो. तर तिथे साइन इन विथ गुगलला आपण टच करायचे आणि आपल्याकडे एकाच डिव्हाइस मध्ये मल्टिपल ईमेल आयडी जर का लॉग इन असतील तर तुम्हाला ऑप्शन विचारले जातील की यापैकी तुमचा कोणता आहे. तर पेमेंट करताना वापरलेला ईमेल आयडी तुमचा जो कोणता असेल, जर का मल्टिपल असतील तुमचे डिव्हाइसला लॉग इन, तर माझा समजा पहिला वाला आहे जो कोर्स साठी मी वापरतो, त्याला टच केलं की लगेच ऑथेंटिकेशन प्रोसेस असं आलेलं आहे आणि आपलं नाव आपल्याला समोर दिसते, म्हणजे आपलं लॉग इन इथे झालेलं आहे. तुम्ही जेवढे कोर्स विकत घेतलेले असेल तेवढे तुम्हाला असे या लाईन मध्ये दिसायला लागतील. आता माझं हे डेमो अकाउंट आहे त्याच्यामुळे इथे मला सध्या तरी 3 कोर्सेस इथे दिसत आहेत. ठीक, आता तुमचा सध्याचा कुठला आहे तर कार्टून अॅनिमेशन वाला, तर त्याच्या म्हणजे कोर्स कुठलाही असो प्रोसिजर तीच असेल. तर त्या कोर्सच्या नावाचं नाव जे दिसतंय तुम्हाला त्याला आपण टच करायचंय. हे बघा इथे, तर याच्यावर टच करा किंवा इथे थंबनेल वरती टच केलं, जे आपल्याला मुख्य थंबनेल दिसतोय कोर्सचा याच्यावरती टच केलं तरी पण चालतंय. ठीक, तर मी या हेडलाईन वरती टच करतो, कार्टून अॅनिमेशन ऑन मोबाईल. इथे जसं मी टच केलं तसं बघा इथे खाली आल्यावर आपल्याला लेसन त्याच्यातले दिसायला लागलेले आहेत. जसं की इथे दिसतंय बॅच 3. बॅच 3 मध्ये डे 1 डे 2. आता डे 3 आजचा आहे, जो थोड्या वेळाने किंवा रात्री फार उशिरापर्यंत तो आपल्याला तिथे उपलब्ध होईल. आणि ही बॅच 2 म्हणजे आपल्या अगोदरची जी कोणती बॅच झालेली आहे तिचे व्हिडिओ आहेत, त्याच्याही अगोदर एक बॅच झालेली आहे तिचे पण व्हिडिओ आहेत. आता हे मल्टिपल बॅचेस मी इथे ठेवणार नाही, पण त्यातली एक तरी बॅच मी डिलीट करणार जुन्यावाली आणि 2 बॅचेस इथे समजा राहतील. तर या ठिकाणी आपल्याला त्याचे अजून खाली आलो तर आपल्याला काय दिसते, इम्पॉर्टंट लिंक्स. इम्पॉर्टंट लिंक्स इथे मी क्लिक करतो पहा आणि याच्यात इम्पॉर्टंट लिंक्सला पुन्हा एकदा क्लिक करायचे. ह्या लिंक्स आहेत जेवढ्या या कोर्स मध्ये लागतात. तर इकडे हाऊ टू यूज स्क्रीनपल रेकॉर्डर त्याची लिंक आहे, काइन मास्टर विदाउट वॉटरमार्कची लिंक आहे, स्क्रीनपल डाउनलोडची लिंक आहे, इन्स्टॉल क्रोमाटून ऍप, अॅनिमल पोजिंग, यूज पिक्सल, हाऊ टू यूज पिक्सल लॅबचा फुल ट्युटोरियल आहे. कारण की इथे जर का तो कव्हर करायला गेलो फुल ट्युटोरियल तर ते मग आपल्याला एवढे 6 दिवस पुरणारच नाहीत, म्हणजे पूर्ण. आणि प्रत्येकाला तो शिकायचा पण नसतो, कारण की प्रत्येकालाच पिक्सल लॅब डिटेल शिकवावा अशी अपेक्षा नसतेच. आपण आलोय कार्टून साठी, त्याच्यामुळे ज्यांना कोणाला एक्स्ट्रा इच्छा आहेच की मला हे शिकायचंय तर तो फुल ट्युटोरियल तिथे आहे पिक्सल लॅबचं, जर कोणाला शिकायचं असेल तर. त्याच्या खाली बघा बाकीचे वेगवेगळे बॅकग्राऊंड इरेजर ॲप आहे आणि इथे आहे हँड पीएनजी, जी मी तुम्हाला हँड पीएनजी घेऊन दाखवलं, ज्याच्यावर मी प्रॉप्स डिझाईन केला, ती ही हँड पीएनजी आहे. ठीक आहे ना, तर ही हँड पीएनजी तुम्हाला डाउनलोड करून पिक्सल लॅब मध्ये घेऊन त्याप्रमाणे सेटिंग तिथे प्रॉप्सची तुमच्या करावी लागेल, तर तुमचा प्रॉप्स रेडी होईल कार्टूनच्या हातामध्ये देण्यासाठी. आणि बाकीचे खाली मग रॉयल्टी फ्री बॅकग्राऊंड इफेक्ट वगैरे हे सगळे देण्यासाठी या साऱ्या बाकीच्या इतर लिंक्स आहेत ज्या की व्हिडिओ इफेक्टिव्ह बनवण्यासाठी लागणार आहेत. आणि युट्यूब डाउनलोडर वगैरे अशा काही बाकीच्या सपोर्टिव्ह लिंक्स आहेत. हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट झिप फाईल हा तुम्हाला नंतर लागणार आहे. हाऊ टू डाउनलोड हे जे 180 कॅरेक्टर्स आहेत हे मी तुम्हाला शेवटी देणार, त्याला पासवर्ड आहे. आज तुम्ही जरी डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काही भेटणार नाही, कारण की त्याला एक पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड शेवटी तो ओपन केला जाईल किंवा सांगितलं जाईल तुम्हाला तर कशा पद्धतीने तुमच्याकडे ते कॅरेक्टर येतील. तर या पद्धतीने हे सगळं इम्पॉर्टंट लिंक्सचा सेक्शन. आता मी बॅक जातो पुन्हा एकदा इथून. सर हँड पीएनजी ऍप आहे का? नाही, नुसती एक इमेज आहे,
ऍप नाही तो. ओके ओके सर, थँक्यू. ओके, तर अजून एकदा मी इथे थोडंसं अजून आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. इथे बघा डे 1 ला तुम्ही क्लिक केलं किंवा डे 2 ला तुम्ही क्लिक केलं, कुठला तरी समजा तुम्हाला आता बॅच 3 चालू आहे, जी लेटेस्ट बॅच असते ती सर्वात वरती असते. ठीक आहे, तुम्ही भविष्यात समजा नंतर कधीतरी आला तुम्हाला बॅच 4 दिसू शकते, बॅच 5 दिसू शकते किंवा बॅचला नावच नसू शकतं, कारण की मी सगळ्याच बॅच डिलीट केल्या आणि एकच ठेवली तर कशाला मी बॅच 1 आणि 2 ठेवणार आहे तिथे. पण जी लेटेस्ट सगळ्यात वरती आहे ती लेटेस्ट व्हिडिओ असतील. तुम्ही मागची व्हिडिओ पाहण्यापेक्षा नेहमी लेटेस्टला प्राधान्य द्या, कारण काही ना काही त्याच्यात अपग्रेडेशन झालेलं असतं किंवा काही सुधारणा असतात त्या तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी अॅनिमल पोजिंग समजा मी सेकंडच्या डेला क्लिक केला इथे डे 2 ला, तर डे 2 चा व्हिडिओ आपल्या समोर इथे ओपन व्हायला लागला आहे. ठीक आहे, आणि तुम्ही प्ले करून व्हिडिओ पाहू शकता. खाली काही क्वेश्चन वगैरे विचार असेल तर विचारू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला जर का समजा वाटलं की हा सेशन मला नाही बघायचा, मला दुसरा कुठला तरी बघायचा आहे, तर तुम्ही या 3 आडव्या रेषांना क्लिक करू शकता. किंवा अजून एक आहे खाली नेक्स्ट बटन आहे बघा खालच्या बाजूला, तर नेक्स्ट बटनला क्लिक करून जस्ट याच्या पुढचं सेशन बघायचं असेल तर नेक्स्ट क्लिक करा. पण तुम्हाला वाटतं की पुढचे 2-4 सोडून मला पुढे जायचे एकदम तो बघायचा आहे डायरेक्ट, तर तो बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल ह्या वरच्या 3 रेषांना. तिथे ती क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण यादी दिसते. पाहिजे त्या डायरेक्टली लेसनला तुम्ही क्लिक करू शकता आणि डायरेक्टली त्या लेसन मध्ये जम्प करू शकता. म्हणजे असं नाही की सिरिलीज जावं लागेल, असं काही तसं बंधन नसतं. तुम्ही ज्या पाहिजे त्या तिथे तुम्हाला जे हवं ते तुमच्या कमीत कमी वेळेत तुम्हाला जसं ज्या ठिकाणी जायचं तिथे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे असं काही बंधन नसतं किंवा तुम्ही सिक्वेन्सली तिथपर्यंत जावं लागेल, गरजेच्या नसलेल्या गोष्टी उगीचच पाहण्यात तुमचा वेळ जाईल असं नाही. तर डायरेक्ट ज्या चॅप्टरवर पाहिजे, ज्या डेवर पाहिजे, ज्या बॅच मध्ये पाहिजे, ज्या लिंक्स मध्ये पाहिजे तिथे डायरेक्ट जायचंय तुम्ही. पण त्यासाठी थोडेसे या टेक्निक माहीत करून घेणं गरजेचं आहे. ठीक, तर या पद्धतीने आपण हा ब्राउझर बेस आहे तो ऍप तुम्ही वापरायचा आहे. आणि ज्यांना कोणाला ऍप डाउनलोड करायचा असेल शहबाज गुरुजीचा, तर तुम्ही कसा करू शकता ते पण मी सांगतो तुम्हाला. जसं की तुम्ही क्रोम ब्राउझर मध्ये असाल, ओके, आता माझ्याकडे डायरेक्टली ऍप असल्यामुळे येतो क्रोम ब्राउझर मधून मला इकडे घेऊन येतोय ऍप मध्ये. पण तुम्हाला क्रोम ब्राउझर मध्ये ते ओपन करायचं. आता एकच मिनिट, मला काय करता येईल. ओके, आता मी क्रोम ब्राउझर मध्ये ही म्हणजे पोर्टल ओपन केलं आहे. तर तुम्हाला जर का ऍप डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, जर सगळ्यांना गरजेचा नसतो पण कोणाला जर वाटत असेल की मला पाहिजे, तर वरच्या 3 डॉटला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यायचंय, इथे डेस्कटॉप साईटच्या जस्ट वर तुम्हाला दिसेल हे आहे माझ्याकडे ओपन शहबाज गुरुजी, पण तुमच्याकडे दिसेल डाउनलोड ऍप किंवा ऍप असं काहीतरी तुम्हाला दिसेल. त्याला तुम्ही टच करा, डायरेक्टली तुम्हाला एक ऍपचा आयकॉन स्क्रीनवर आलेला दिसेल या प्रकारे. या प्रकारे दिसेल, इथे तुम्हाला दिसतंय बघा अशा प्रकारे. तर हे तुम्हाला ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी घ्या. हा ऍप प्ले स्टोरवर उपलब्ध नाही, तर तुम्ही त्या ठिकाणाहून तुम्ही ते घेऊ शकता. आणि हा एकदम केबीचा ऍप आहे, एमबी पण नाही, तो केबी म्हणजे 1 MB च्या आतमधला तो ऍप आहे. त्यामुळे तुम्हाला प्ले स्टोरवर डाउनलोड करून जागा तुमची खूप जास्त मोबाईल मध्ये वगैरे घेणार अशी काही चिंता पण नाही. तर डायरेक्टली तुम्ही तिथून घेऊ शकता आणि एकदम केबी मध्ये तो ऍप आहे आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता. ज्यांना कोणाला वाटतंय की मला तसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर तुमची इच्छा. ऍप नसेल वापरायचं डायरेक्ट ब्राउझर बेस पण हे चालतंय. डेस्कटॉप, कम्प्युटर, लॅपटॉप किंवा टॅब सगळीकडे याला तुम्हाला वापरता येते. फक्त लॉग इन मात्र तुम्हाला विशिष्ट त्या ईमेल आयडीनेच करायचे, म्हणजे तुम्हाला कोर्स कुठेही बघता येतात. असं पर्टिक्युलर कुठल्याही डिव्हाइसचं काही लिमिट नाही. ठीक, तर मला वाटतं की तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि प्रश्न तुमचे मिटले असतील. आणि कोर्स दिसत नसेल तर तसा मला वैयक्तिक रिप्लाय टाका, एक कोणीतरी राहिलेला आहे. चला, तर बरेचसे जण या ठिकाणी अजूनही हजर आहेत. अजून कोणाचा काही प्रश्न असल्यास आपण 1 मिनिटाचा वेळ देतो आहोत, तर तुम्ही ताबडतोब प्रश्न विचारा आणि त्या मीटिंग बंद केली जाईल. आपला आजचा रेकॉर्डिंग सेशन शक्यतो कधी कधी खूप रात्री उशिरा पोर्टलवर दिसायला लागेल. तोपर्यंत तुम्हाला नुसता व्हिडिओ दिसेल पण तो अवेलेबल नसतो, कारण की तो व्हिडिओ प्रोग्रेस मध्ये असतो
अपलोड होणे आणि त्याला बरीचशी प्रक्रिया जाते, एक साधारण तास 2 तासाची जेव्हा मी अपलोडला लावतो त्यानंतर. तर त्यामुळे कधी कधी रात्री उशिरापर्यंत तुम्हाला जरी नाही दिसला व्हिडिओ तर सकाळी तो अवेलेबल झालेला असतो. आणि कधी कधी रात्री काही टेक्निकल इश्यू आला अपलोड करताना तर मी सकाळी अपलोड करत असतो. त्यामुळे 12 वाजल्याच्या आतमध्ये तर तो व्हिडिओ तुम्हाला हमखास पोर्टलला भेटेलच. ओके, जर काही टेक्निकल इश्यू आला तर, नाहीतर तसा तो रात्री किंवा सकाळी पहाटेपर्यंत तुम्हाला तो उपलब्ध राहिला असेलच. ओके, आणखी कोणाला काही बोलायचं असल्यास ताबडतोब प्रश्न विचारा. सर तो एनोटेशन जो बॉक्स तो आहे तो कसा घ्यायचा? कुठला? एनोटेशन करताना तुम्ही तो बॉक्स पहिल्या दिवशी सांगितलं ना सर तुम्हाला, पहिल्या दिवशी सर ते नव्हते का माझ्या तुम्ही? ओके, त्यासाठी तुम्हाला एक्स रेकॉर्डर नावाचा जो ऍप आहे ना तो डाउनलोड करावा लागेल. एक्स हो. रेकॉर्डर, आणि त्याच्यामध्ये तो आहे आपल्या स्क्रीन annotation. पल मध्ये स्क्रीन नाही पल नाही, मध्ये नाही. स्क्रीन पल वेगळा आहे. स्क्रीन अच्छा. पलचा जो अनोटेशन टूल आहे ना तो बाहेर नाही वापरता येत, तो फक्त त्या ऍप मध्येच चालतो. ठीक. थँक्यू. त्यामुळे हा एक्स रेकॉर्डरचा मी वापरतोय. अच्छा. ठीक. आणखी कोणाला काही? एक्स रेकॉर्डर कुठून घ्यायचं सर? प्ले स्टोर वरून. प्ले स्टोर. हम्म. ओके, आता काही प्रश्न राहिला नाही ना? राहिला नसेल तर थँक्यू असा रिप्लाय करा, आपण मीटिंग थांबूया. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ तुम्ही इथे दिलात आणि शिकून घेण्याची तयारी दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली याबद्दल पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद. उद्या पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच लिंकवर पुढील राहिलेला टॉपिक शिकण्यासाठी, नवीन धमाकेदार टॉपिक आणि नवीन उत्साहासहित. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.